नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्बा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. युगे 28 विटेवरी उभा ही फक्त आरतीची ओळ नाही, तर महाराष्ट्राच्या भक्तीचा आणि अध्यात्माचा पाया आहे. ज्येष्ठ महिना मातीला पावसाचा सुगंध देतो, तर आषाढ त्याच मातीला भक्तीचा सुगंध देतो. कारण अर्थातच आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी. पंढरपूरच्या सावळ्या परब्रह्मानं विविधांगी महाराष्ट्र भक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवला. त्याच सावळ्या परब्रह्माची आपल्या नादब्रह्माने आराधना करणारे गायक महेश काळे आज माझ्या कट्ट्यावर आलेत. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल म्हणत अवघा महाराष्ट्र भक्तिरसात रंगून जातो. संतांनी दाखवलेल्या पायवाटेवर महाराष्ट्र आजही तेवढ्याच भक्तिभावानं मार्गक्रमण करतो. संतांनी अभंगातून मांडलेले विचार तेवढ्याच तन्मयतेने ऐकतो. संतांच्या रचनांना, विचारांना जनमानसात पोहोचवलं ते गायकांनी आणि तरुण पिढीला शास्त्रीय संगीतासोबतच संतवाणीचंही वेड लावलं ते महेश काळेंनी. ते जेव्हा सुंदरते ध्यान गातात तेव्हा डोळ्यांसमोर विठ्ठलाचं सगुण साकार रूप उभं राहतं. आम्हा नकळे ज्ञान ऐकताना आपल्या अजाणतेपणाची जाणीव होते. त्यांच्या आवाजात बोलावा विठ्ठल ऐकताना बंधनाच्या गाठी उकलतात. कानडा राजा पंढरीचा ऐकताना चित्त तल्लीन होतं. अविर गुलाला ऐकताना पाय भजनी ठेक्यात ताल धरू लागतात आणि त्यांच्यासोबत विठूनामाचा गजर करताना देहभान हरपून जातं. आजच्या कट्ट्यावर आपण याच भक्तिरसाचा आनंद घेणार आहोत. सोबत गप्पाही रंगणार आहेत. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. महेश, हल्ली आषाढी आली की तू भारतात आहेस आणि तुझे कार्यक्रम सुरू आहेत याची जाणीव व्हायला लागती. खूप पंढरपूरशी तू जोडला गेलेला आहेस. कसा जोडला गेला आहेस आणि काय आहे तुझ्या पहिल्या आठवणी त्या सगळ्याबद्दलच्या? खरं तर पंढरपूरशी मी जोडला गेलो आहे तो एका गोंदवल्याच्या दुव्यानी. मला आठवतं तेव्हापासनं माझ्या घरचे एक फिरती आरती महाराजांची पुण्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक भक्ताकडे दर रविवारी. तर त्याप्रमाणे पहाटे 5:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता असं काकड आरतीचा कार्यक्रम. तसंच लक्ष्मी रोडवरती लिखिते राम मंदिर म्हणून एक आहे. त्या राम मंदिरामध्ये गुरुवारी भजन असायचं महाराजांना. तिथे महाराजांनी पादुका स्वतः प्रस्थापित केल्यात. आणि मग गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथी महोत्सवाला गोंदवल्याला जायचो. तर ह्या भजनामध्ये पंचपदी झाल्यानंतर प्रत्येकाला तुम्ही अभंग सांगा, तुम्ही अभंग सांगा. तर त्यात साहजिकपणे विठ्ठलाच्या अभंगांचं अंतर्भाव होता. त्यामुळे माझी विठ्ठलाची ओळख रामाने करून दिली असं म्हणायला हरकत नाही. पण मग नंतर म्हणजे आता तर असं आहे की या दिवसांमध्ये तू भारतात असतोस आणि तुझे खूप कार्यक्रम होतात. तू तुझा अल्बमही आला. तर एकूण पंढरपूर, ते सगळे अभंग, तुझा अनुभव याच्याबद्दल सांग. अनुभव विलक्षण आहे. एकतर फार अभिमान वाटतो की माझा जन्म अशा ठिकाणी झाला जिथे इतकी प्रगल्भ अशी संत परंपरा आहे. बरं, अशा घरात झाला जिथे त्याचं मोल आहे. आणि नुसतंच मोल नाही तर दिनचर्येमध्ये त्याचा अंतर्भाव आहे. त्यामुळे विठ्ठल हा सांगाती म्हणतात तसं आमच्या घरामध्ये त्याचा वावर आहे. त्यामुळे साहजिकपणे अभंग गाताना ते काही पेशकश आहे अशा पद्धतीनं नसून एक त्याच्यामध्ये आपण विलीन होऊन, तल्लीन होऊन गायची गोष्ट आहे. अशा एका संस्कारातनं मी वाढलो आहे. त्यामुळे तुम्ही मला मैफलीत जर शास्त्रीय संगीताच्या मैफलीत बघितलं तर रागाचं विश्व उभं करण्यासाठी त्यामध्ये शब्दांचं अंकन असतं. आणि इतकंच त्याचं जबाबदारी असते की राग स्वरूप कुठल्या पद्धतीनं. पण इथे थोडीशी रिव्हर्स ऑर्डर म्हणायला हरकत नाही की इथे शब्दांचं ब्रह्मांड, संत परंपरेचं, त्याला सजवण्याकरता शास्त्रीय संगीताचं.
तर माझी आई वीणाताई सहस्रबुद्ध्यांकडे गाणं शिकली ती. मी लहान असताना मास्टर्स केलं म्युझिकमध्ये, त्यामुळे आमच्या घरी ती गाणं शिकवत असताना मी अपसूक शिकायचो. आणि माझे वडील हे त्यांना अभंगाची भजनाची खूप आवड होती, त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करायचे ते. आणि दरवेळेला बाहेरच असायचे बरेच वेळेला. म्हणजे मी वाढत असताना 12-15 वर्ष बाबा मुक्कामाला बाहेर असायचे. मुंबईत होते, अमरावतीत होते, नागपूरमध्ये होते, बनारसला होते, खूप ठिकाणी होते. पण ते शनिवारी जेव्हा यायचे तेव्हा आंघोळ करून मला समोर बसवायचे आणि दर आठवड्याला मला एक नवीन अभंग सांगायचा. आणि त्यांचा हट्ट असायचा की शनिवारी सांगितलेला अभंग मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आरतीमध्ये गावा. त्यामुळे विठ्ठल हा अभ्यास करण्याचा विषय लहानपणी असल्यानंतर त्याचं रूपांतर कधी एक सहवासाचं झालं हे मला कळलं. तुला आठवतं पहिला शिकवलेला म्हणजे तुला कुठला अभंग आठवतो? आठवतो ना, देवपूजा माझी देवपूजा पाय तुझे गुरुराय महाराजांचा परंपरेतला अभंग आहे, तो शिकवला होता. आणि गोंदवल्यालाच मी असं की माय फर्स्ट परफॉर्मन्स हॅपन वेन आय वॉज 3, पण तो परफॉर्मन्स नव्हता, सकाळचा काकडा होता. मला अगदी थोडंसंच धुसर गोष्टी आठवतात. एक तर कडाक्याची थंडी होती, त्यात मला आंघोळ घातली बाबांनी, खूप थंडी वाजली. त्याच्यानंतर चांगला एक पांढरा किंवा कुठला श्वेत जवळ जाणारा कुडता होता. आणि आम्ही त्यावेळेला आईसाहेबांचं मंडपापाशी तो मोकळा होता, तिथे बिल्डिंग नव्हती, तिथे काकड आरती व्हायची. तर त्या मंडपात मला टाळ अपसुकच जमायचे, तालावरती वाजवायचो चुकून. आणि तो असा मायक्रोफोन खाली आल्याचा आठवत आहे. आणि त्याच्यानंतर पाय तुझे गुरुराया मी गायलो. ह्या गोष्टी मला थोड्याशा म्हणजे फ्लॅशेस म्हणतो ना त्या पद्धतीनं. आणि म्हणजे अभंगाच्या बद्दलची गोडी ती म्हणजे कशी वाढत गेली? ती जसं घरामध्ये जे असतं ते तुम्ही आपण प्राशत जाता म्हणायला हरकत नाही. तसं जसं घरामध्ये भाषेची वाचनाची आवड होती, गाण्याची आवड होती, तशीच अभंगांची आवड होती. मी सांगितलं तसं दर आठवड्याला एक अभंग. बऱ्याच वेळेला मला त्याचा अर्थ समजायचा नाही, मग बाबा समजावून सांगायचे. त्यातले जुने शब्द जे त्यावेळेला पण प्रचलित इतके नव्हते ते, अरे वा, मग असं वाटायचं की मला काहीतरी फार भारी सापडले, अरे हा शब्द. मग कुठेतरी परंपरेचा एक अभिमानामध्ये परिवर्तन कसं झालं मला लक्षात नाही आलं. त्यामुळे मग नंतर युनिव्हर्सल विजडम पुढे असं लक्षात आलं की महात्मा गांधी जेव्हा कारावासात होते 30 साली पुण्यात, तर तेव्हा त्यांच्या हाती तुकाराम महाराजांची गाथा लागली. आणि ती 3 मंकीजची जी स्टोरी आहे ती ॲक्च्युली तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तो तुम्हाला पाहिजे का कुठला? सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्हाला ऐकायचं म्हणजे त्याला चाल नाही, मला फक्त शब्दच आठवतात त्याचे, पण मी तुम्हाला सांगतो. असे वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या की म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं ना की तुमच्या आजोबांबद्दल बाहेरनं कुठली तरी एक मोठी गोष्ट कळल्यानंतर आपल्याला आपल्या आजोबांचा आणखीन वेगळा आदर वाटतो. तसं मला कुठेतरी म्हणजे कमी अभिमान होता असं नव्हे, पण तो द्विगुणित व्हायला लागला जेव्हा आपल्याला माहिती असल्या कोशाच्या पलीकडे किंवा इव्हन भाषेच्या पलीकडे. इतक्यात मी रिसर्च करत असताना लक्षात आलं की नामदेव महाराज आपले पंजाबात जाऊन राहिले होते. 60-62 त्यांचे. मग ते आणिले कुंभ भराईले उदक ठाकूर को स्नान करो, हे शब्द आहे गुरु ग्रंथ साहेब मधलं. हे शब्द लिहिले आपल्या नामदेव महाराजांनी. इतकं छान वाटतं. मी जलंधरला जेव्हा गेलो होतो तेव्हा एक सरदारजी 3-3:30ला गाणं काहीतरी संपलं माझं, थंडीमध्ये आले माझ्याबरोबर. फार सुंदर किस्सा आहे, थोडंसं विषांतर होतं पण तरी तुम्हाला सांगतो. त्यांनी मेरी औकात नहीं भाई साहब, लेकिन ये मैं टॅक्सी चलाता हूँ, लेकिन ये मेरी तरफ से बख्शिश. 100 रुपयाची त्यांनी नोट दिली आणि ते म्हटले आप दूसरे इंसान हो जिन्होंने, दूसरे मरहट्टे हो जिन्होंने हम पंजाबियों का दिल जीत लिया, भगत नामदेवजी. तेव्हा माझा तो वेध नामदेव महाराजांचा सुरू झाला. त्यामुळे हे कसं आहे की आपले पूर्वज आहेत, पूर्वजांबद्दलची
आपल्या त्यानंतरच्या पिढीतल्या पूर्वजांना जे त्यांच्याबद्दल आवडलं, वाखणण्याजोगं वाटलं, ती मंडळी आपल्यापर्यंत पोचवत होती, पण पूर्णांगांनी त्यांच्याबद्दल पोचत नाही. मग त्या कोशाच्या बाहेरच्या लोकांना त्यांच्याबद्दल वेगळं काहीतरी वाखणण्यासारखं वाटलं. मग त्यांनी काय काबू करून ठेवलंय त्याचा अभ्यास करत एकनाथ महाराज संस्कृत शिकायला बनारसला गेले. मग तिथे आपलं साहित्य त्या लोकांना कळावं म्हणून मी आता मगाशी सांगत असताना तुम्हाला संकटमोचन लागलं होतं, मी मुद्दाम एकनाथ महाराजांचा अभंग गायला, पण तो हिंदीमध्ये आहे. गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई, राम बिना कछु दिखत नाही, श्रीराम जय राम जय जय राम. कसा आहे तो आपण? छान आहे. गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, राम बिना कछु दिखत नाही, राम बिना कछु दिखत नाही, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. किती आहेत एकनाथ महाराजांनी लिहिलेले? काही कल्पना आहे किती नाही. हिंदी अभंग आहेत? काही भरपूर आहेत. रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत, तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत. हे इतक्यात मला आढळलं आहे, त्यामुळे माझा अजून अभ्यास पूर्ण नाही झाला. पण जे पाहतोय त्यांनी एक 3 तासाचे अनेक कार्यक्रम मराठी संतांनी अमराठी साहित्य लिहिल्याचे होतील, इतके आहेत एवढं मला माहिती. महेश, भक्ती संगीतात तू तल्लीन झाल्याची अनेक छायाचित्र आम्हाला मागे बघायला मिळत आहेत. मराठी माणसांच्या सुदैवानं फार मोठी परंपरा आहे. भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे खूप मोठी, आणि आत्ता तुझ्यापर्यंत चालत आली आहे. तुमच्या शास्त्रीय आवर्तनात आम्ही एक साधे श्रोते म्हणून ते समोर बसलो आहे, पण विठ्ठल, जोडाक्षर असलेला विठ्ठल, पांडुरंग किंवा पंढरी हे शब्द उच्चारताना आतमध्ये काही बदल होतो? त्याचा विचार केला तरी बदल होतो. म्हणजे मी अभंग गाणार आहे तेव्हा जेव्हा श्वास घेतो आणि तो पहिला आलाप टाकत असतो ना, तेव्हाच एक ती आता काय होते अनुभूती हे शब्दात सांगणं अवघड आहे. पण अदरवाईज गाणं आहे ना, फक्त स्वरात आणि तालात आहे आणि अक्षरात आहे. कुठलीही गाणी त्याच्यातच असतात. पण जिथे विठ्ठल किंवा राम किंवा आपली दैवतं जोडली गेली आहेत ना, तिथं तुम्ही, मला तर जाणवतं मी बसतो कसा, मी वावरतो कसा, मला आतमध्ये कसं वाटतं, हे सगळंच बदलायला लागतं गाणं गायच्या आधीच. आणि विठ्ठलाचा जेव्हा नाम, मग तेव्हा ते, म्हणजे मी जरी स्टेजवरती असलो ना, तरी मी जेव्हा जेव्हा अभंग गातो किंवा विठ्ठल नाम घेतो, रामाचा गजर करतो, तर मी त्या भजनी मंडळात पोचलेलो असतो. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम, किंवा गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराय, धन्य सद्गुरु माय रे, जय जय सद्गुरुराय. हे सगळे गजर मी हजारो लाखो वेळा गायलेत. आणि ते गाताना जे आतमध्ये उरामध्ये एक वेगळी भक्ती आणि समाधान जे जाणवतं ना, एक सिम्पल जॉय म्हणूयात त्याला, तो प्रत्येक वेळेला अनुभवतो. आणि तो मी आता त्याची शाश्वती मला पटली आहे. त्यामुळे आनंद हवा असला तर विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर तो हमखास मिळतो. तो तसं म्हणालाच महेश की आनंद हवा असेल तर विठ्ठलाचं नाव घेतो. म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा तुझी गाणी ऐकतो तेव्हा आम्ही एका वेगळ्या वातावरणात जातो, आणि ते प्रत्येक वेळी तो अनुभव वेगवेगळा असतो. म्हणजे एकच गाणं जेव्हा मी माझा अनुभव सांगतो, एकच गाणं जेव्हा मी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ऐकतो, तेव्हा मी पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा जे ऐकलेलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळा अनुभव घेत असतो. आणि ह्यालाच एक मला असं वाटतं की जेव्हा आपल्या संतांना विठ्ठलाचं वेगवेगळं रूप दिसलं, म्हणजे एका संतांनी जे विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे ते दुसऱ्या संतांनी केलेलं नाही आहे, तर त्यांना दुसरा काहीतरी विठ्ठल दिसला, तसं तुला गाताना गवसलेला विठ्ठल काय आहे? फार पर्सनल गोष्ट आहे हो, अशी कशी सांगू इथे. पण म्हणजे तुम्ही एकाच वाक्यामध्ये संतांना कसा दिसला, त्यामध्ये मला कसा दिसला हा विचारताय. तो त्यांना जसा दिसला, हे त्यांनी जे सांगून ठेवलं आहे, त्या अभंगांची पारायण करत करत असताना त्याचा अंश कुठेतरी आम्हाला गाताना दिसतो, एवढं मात्र मी सांगू शकतो. असं कधी होतं की एक गाणं तू गायलेलं आहेस आणि
तेव्हा तुला जी अनुभूती किंवा अनुभव आलेला आहे तेच गाणं दुसऱ्यांदा गाताना वेगळंच काहीतरी जाणवलेलं आहे. हो अहो, चहा पिताना सुद्धा जाणवतं की पहाटे चहा पित असताना आपल्याला वाटतं तसं पाऊस पडताना वेगळा वाटतो, तर विठ्ठलाचं तर नाव घेताना जाणवणारच. आणि कसं असतं मी तुम्हाला सांगतो की गायन ही कला जेव्हा परफॉर्मिंग आर्ट होते ना, तेव्हा जे गायन होत असतं ना ते प्रकट पद्धतीनं गायकाचं होत असतं, पण सुप्त पद्धतीनं श्रोत्याचं पण होत असतं. आणि माझ्या बाबतीत ते सुप्त पण नसतं. मी सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल गायला लागतो, फार अगदी पंजाबपासनं कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल. भारतातच कशाला, मी आत्ता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूरला जाऊन आलो, तिथंसुद्धा सगळ्यांना विठ्ठल, जपानमध्ये जाऊन विठ्ठल गायला लावला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला गात असताना मी मगाशी म्हटलं तसं एक ऊर भरून येतं. मी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी नावाची खूप मोठी युनिव्हर्सिटी जगातल्या काही, तर तिथे एका कीर्तनावरती कार्यक्रम केला होता. तर कीर्तनाचा कार्यक्रम करताना माझ्याबरोबर ज्या सहभागी झाल्या होत्या त्या होत्या प्रोफेसर ॲना शुल्ट्झ. आम्ही दोघांनी मिळून तो सॉन्ग ऑफ द डिव्हाइन नावाचा कार्यक्रम 3 महिने लिहिला. आणि त्याचं जेव्हा डिस्कशन चालू होतं तेव्हा ती मला म्हटली, अरे पण हे ख्रिश्चन लोकांना बुक्का, मी अगदी पूर्वरंग उत्तररंग मग त्याच्यामध्ये हार बुक्का जसा असतो तर मला सगळं करायचं होतं. तर तिला अनुताई म्हणायचो मी. ती म्हटली, अरे पण टिळा लावला तर चालेल का इथे, म्हणजे इट्स अ रिलिजियस थिंग. मी म्हटलं मी माझ्या व्हॉलेंटियर्सला सांगेन, डू यू माइंड, इफ दे माइंड विल गो टू द नेक्स्ट वन. पण शुअर इनफ ती गोरी म्हणजे यू मिस्ड वाय माय वाईफ, ओ यू पुट मी वन, असे त्या व्हॉलेंटियर्सकडे आले. तेवढंच नाही तर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, असा एक गजर असेल की विठ्ठल रुक्माई माझी, विठ्ठल रुक्माई. सगळी गोरी मंडळी जेव्हा गात होती ना तेव्हा एक वेगळं सॅटिस्फॅक्शन वाटतं. म्हणजे साहजिक आहे की पुरणपोळी करण्याचा कस लागतो. जेव्हा तुम्हाला पुरणपोळी 4 पद्धतीची खाल्ली आहे तरीसुद्धा एखाद्या नवीन माणसाला जेव्हा आपल्या परंपरेतली पुरणपोळी खायला घातल्यानंतर त्याच्याकडे खाल्ल्यानंतर छान वाटतं ना, तसा मला आनंद प्रत्येक वेळेला मी विठ्ठल नाम घ्यायला सांगतो. काही लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, काही लोक नाचत असतात, काही मुलं असतात जी त्यांना विठ्ठलाचा कदाचित अर्थही माहीत नसेल पण ते तल्लीन झालेली असते. ते पाहून फार आनंद होतो. त्यामुळे ती जी प्रचिती, आत्मप्रचिती म्हणताय ना, ती प्रचिती एका कुठल्या तरी कम्युनिटीमध्ये असताना एक वेगळी येते. त्यामुळे दरवेळेला ती वेगळी असते. पण महेश, म्हणजे हा श्रोत्यांच्या बद्दलचा अनुभव झाला, हा कदाचित मी विचारतोय तो अगदीच तुझ्यासाठी वैयक्तिक अनुभव, की असा कोणता प्रसंग होता की तुला म्हणजे आतून असं उमाळून खूप आलं. म्हणजे ते तर तू म्हणालास की असं बऱ्याचदा होतं, पण असं सगळ्यात म्हणजे आता विचारलं की तुला आठवतोय असं? आठव आहे. तो ॲक्च्युली फार अवघड परिस्थितीतनं आला होता. माझ्या वडिलांना तुम्ही ओळखता, ते आता 19 जुलैला त्यांना जाऊन 5 वर्ष होतील. ते बरोबर त्याच दिवशी आषाढी पूर्व गेले. आणि मला लोकांना कळवायचं होतं, तर मी एक फेसबुक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की जेव्हा मी तुम्हाला नमस्कार करायचो तेव्हा वाटायचं की देव भेटला. आता जेव्हा देवाला नमस्कार करीन तेव्हा तुम्ही भेटाल असं वाटेल ना. आणि हॅशटॅग सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आणि त्यांना आम्ही निरोप दिल्यानंतर दुसऱ्या सकाळी मला त्या अभंगाची चाल आली. त्यामुळे तो जेव्हा जेव्हा गातो तेव्हा साहजिकपणे, मी पहिल्या वर्षी कार्यक्रम जेव्हा केला तेव्हा मी ॲक्च्युली सांगितलं लोकांना की तुमच्या समक्ष गातो आहे, पण हा अभंग तुमच्याकरता नाही, माझ्या वडिलांकरता गातो. तो गाताना भरून येतं. आमच्या अभिषेकी बुवांची अभंग असतील की, कारण मी ह्या गाण्याची ना भक्ती केली आहे, ह्या अभंगांची भक्ती केली आहे. ती टेप म्हणजे घासून घासून तुटल्या, दुसऱ्या आणायला लागल्या, इतकं वेळेला ते. म्हणजे किती हॅप्टिक मेमरी म्हणतात बघा, रिवाइंड करून मला एक्झॅक्टली किती वेळ रिवाइंड केल्यानंतर स्टॉप प्ले केल्यानंतर ते गाणं सुरू होईल हे माहिती होतं इतक्या वेळेला. त्यामुळे त्यांना ते जेव्हा ते गात असताना कुठेतरी, आता गुरूंच्या तुम्ही जवळ जाऊ शकत नाही, पण त्याचा भास होण्याच्या जवळ जरी गेलात ना तरी एकदम आतनं भरून आल्यासारखं होतं. आणि हे सगळं लोकांच्या समोरच होतं असं नाही, पण लोकांच्या समोर असताना सुद्धा खूप एकांत तुम्हाला त्या मोमेंटमुळे अनुभवता येतो. अच्छा, म्हणजे तो कसं, म्हणजे काय होतं? मी आता आलाप घेतोय जडो तुझी मूर्ती असं म्हणताना मला दिसतच नाहीत प्रेक्षक.
मला तोच क्षण आठवतो जेव्हा मी बाबांबरोबर होतो, हॉस्पिटलमध्ये होतो, किंवा चांगले क्षण जे माझ्या बाबांनी मला माझे पहिले बूट विकत घेतले, आम्ही मध्यम वर्गात होतो. या सगळ्या गोष्टी जे चांगले संस्कार झालेत त्या सगळ्या चांगल्या संस्कारांची आठवण होती. आणि त्यांनी एक त्या काळात जातो ज्या काळात आता जाणं शक्य नाही, पण गाण्यातल्या पंखांमुळे मला तिथपर्यंत कुठेतरी फिरून जाता येतं. हा अनुभव म्हणजे जसा गायकाला येतो, काही वेळा तो श्रोत म्हणजे समोर बसलेल्यांना पण ती अनुभूती तशीच मिळत असेल, म्हणजे त्यांनाही ते ऐकताना हो, त्यांना त्यांची अनुभव, ज्याचा त्याचा जो अनुभव आहे तो त्यांना मिळतो. अगदी परवाच सांगायचं झालं, मी अहमदाबादमध्ये होतो. अहमदाबादमध्ये एक प्रौढ गृहस्थ आले. गाणं झाल्यानंतर समोर आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. डोळ्यात पाणी होतं, त्यांच्या घट्ट हात पकडले होते, म्हणजे थोडे दुखत होते इतके. परंतु त्यांनी सांगितलं, मी कॅन्सरमध्ये होतो, माझं किमोथेरपी झाली आहे, मी धाडस करून आलो आहे तुमच्याकडे, कारण मला विकनेस असताना किमोथेरपीचा अन्न जात नव्हतं, काही जात नव्हतं, फक्त तुमच्या अभंगांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत मला उभारी मिळाली. काय करू ह्याचं मी? दिल्लीत गेलो, ते अगदी छोटं पिल्लू होतं, काही महिन्याचं असेल. तर तिची आई म्हटली की ही माझ्या पोटात होती, मागच्या अभंगवारीला मी आले होते, त्यामुळे ती 3 तास अत्यंत शांतपणे, आणि मी बोलत असताना ती माझ्या चेहऱ्याला असं 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 सगळं खूप विलक्षण वाटतं. असंच एकदा मी मँचेस्टरला गाणं गायला गेलो होतो. असे म्हणजे हजारो गोष्टी आहेत. मँचेस्टरला गायला गेलो होतो तेव्हा काळे सर, आम्ही एडिनबराहून आलो आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून त्या ताई आल्या. असंच त्यांचं 6 महिन्याचं मूल होतं. तर त्या म्हटल्या की पोटात होती तेव्हापासून मी तुमचे गर्भसंस्कार तुमच्या गाण्याचे करते आहे, तिला 1 मिनटं घ्याल का? आता म्हटलं या गर्दीत कुठे घेणार, पण तरीसुद्धा मी घेतलं. ते गोंधळ चालला होता, काही लोक फोटो काढत होते, काही लोक धक्का देत होते. ती थोडी रडायला लागली, आणि ह्याचा व्हिडिओ आहे बघा, त्यामुळे छान वाटतं. मी तिला असं पकडलं होतं, इथं तोंड होतं तिचं, मी शेजारी जाऊन तिच्या कानामध्ये हळूच घाल, ती शांत झाली. ती असं 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 करायला लागली मला. आता हे विलक्षण अनुभव आहेत. मला असं वाटतं की काही वेळेला ह्या निष्पाप पद्धतीची जी प्रतिक्रिया दाद आहे ना, ती मला सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च वाटते. याच्याबद्दल काही म्हणजे ह्याच्याबद्दल काही गायक म्हणून काही म्हणजे अभ्यास झाला आहे का याच्याबद्दल? म्हणजे माझ्यात नात्यातलं एक छोटं बाळ आहे, आणि ते असंच 6-8 महिने म्हणजे 6 महिन्याचं असल्यापासून ते कधीही रडायला लागलं, आणि तुझं गाणं लागलं की ते थांबतं. आणि ते म्हणजे काही वेळेला तुझे अभंग ऐकताना म्हणजे मला तर इतकं नवल वाटतं की ते आपोआप हात जोडून उभं राहतं. त्याला कोण शिकवतं, कोणी शिकवलं? तर हे जे होतं हे काय आहे, याच्याबद्दल काही माहिती आहे, बघितलं आहे? नाही, मी करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे सायंटिफिक पद्धतीनं वेलनेस म्हणूयात आपण त्याला, त्या पद्धतीनं मी तुमच्या माध्यमातून सांगेन. कोणी जर रिसर्च करत असेल तर मला आवडेल करायला. पण एक निश्चित बघा, कुठलीही निर्मळ निकोप निष्पाप क्रिया जेव्हा असते, की कृती असते किंवा व्यक्ती असते, त्या व्यक्तीच्या कृतीच्या क्रियेतनं वर्तनातनं हे निष्पाप आहे हे सांगायला वेगळं म्हणजे काही प्रमाण लागत नाही. ते तसंच्या तसं सिद्ध होतं. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी गात असताना मला काय ताना मारता येतात, किती गाऊ शकतो, हे फोल आहे तेव्हा. कारण विठ्ठलाची स्तुती तुम्ही अशा कुठल्या ताना करू शकणार? त्यामुळे निर्मळ भाव चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम. त्या पद्धतीने जर गायलं गेलं तर ते कदाचित पोचत असेल. कारण माझ्याकडे असा काही फॉर्म्युला किंवा सिक्रेट नाही आहे की मी हे केलं की ते होतं बरं का, असं काही नाही आहे. माझी प्रार्थना हीच असते की मी जितका प्रामाणिकपणे गायचा प्रयत्न करतो आहे तितका प्रामाणिकपणा माझ्यामध्ये ठेव, आणि तो पोचतो. म्हणजे मला याच्याबद्दल बोलायचं आहे, पण त्याआधी हे तुला जे प्रचंड फॅन फॉलोईंग आहे आणि अगदी आबाल वृद्ध आपण म्हणू तर ते तसं आहे. म्हणजे मागं मी त्या एका आजींच्या बद्दलचा प्रसंग आपण बोललो होतो.
ज्या तुझ्या प्रचंड मोठ्या फॅन आहेत, ज्यांच्याशी तू व्हिडिओवरून हो आठवलं इंदोरला. खूप गोड कोकणी होत्या त्या, गोव्यातल्या होत्या. माझ्या एक कॉमन फ्रेंडनी सांगितलं की त्यांना खूप छान वाटतं. मग तुम्हाला आठवत असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इतक्या आमचे एक मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की माझ्या कोलिगच्या आईंना तुमचं गाणं खूप आवडतं, तर तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल कराल का. हे मागच्या वर्षीच इंदोरला मी अभंगवारी करता आलो होतो तेव्हा व्हिडिओ केला. तर त्या अगदी छान घरी म्हणजे कळतं ना, पावडर लावली आहे आणि छान अशा, आणि खूप गोड, भरपूर वेळ. शेवटी त्यांच्या मुलीलाच ऑकवर्ड व्हायला लागला, अगं आई त्यांना जायचं असेल तू जाऊ देत. आणि त्याची पार्श्वभूमी अशी की त्यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता. मी कोकणी एक गाणं गायलो आहे लक्ष्मीनारायणाच्या ह्याच्यात, पद्मनाभ ते म्हणणं ते सगळे आमचे सुख दुःख तूच देवा जाणा, तुझ्या दर्शनानं धन्य झाले लक्ष्मीनारायणा, तुझ्या दर्शनानं धन्य झाले लक्ष्मीनारायणा. तर ते त्यांनी साध्या म्हणजे कदाचित त्यांची आवड असावी की अशी गाणी रेकॉर्ड करून पाठवायची लोकांना. तर ते घरच्या कपड्यांमध्ये आपल्या मित्रमंडळींना पाठवलेलं असावं, ते माझ्याकडे आलं. तर ते मी त्या मुलीला किती छान, तर ते किती छान त्या माझ्या मित्रांनी त्यांच्या मुलीला पाठवलं, त्यांच्या मुलींनी त्यांना दाखवलं. ते म्हणले हे काय मी असली साडी घातलेली. त्यांनी पुन्हा ते रेकॉर्ड केलं, छान साडी घात, आणि ते त्यांनी मी तुम्हाला यातलं मला सगळ्यात काय आवडतं माहिती आहे, माइंड शेअर. मी कुठल्याही माणसाला इतका वेळ द्यावा असं वाटतो. ते गाणं कसं होतं, त्यांनी काय केलं, मी किती चांगलं केलं, हे सगळं त्याचं काही संबंध नाही. पण कुठला तरी, किंवा मला बऱ्याच वेळेला फर्स्ट टायमर्स मंडळी माझे चित्र काढून देतात. ती कधी कधी माझ्यासारखी नाही दिसत, म्हणजे अगदी प्रांजळपणे सांगाल, पण मी तरी खूप खूप मनापासून कौतुक ह्या करता करतो. कारण तुम्ही मला सांगा, 4 तास तुम्ही कोणासाठी दिले, तो 4 तास तल्लीन होऊन अत्यंत प्रेमाने कोणी तुमच्यासाठी काही करत असेल तर त्याचा सत्कार आणि आदर तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर ह्या आजींच्या ह्याच्यात असेल किंवा ह्या मुलांच्या ह्याच्यात असेल, मला तो एक खूप म्हणजे जिव्हाळा जे म्हणतो ना, तो जाणवतो. सर, तुम्ही जे अभंग गाताय त्याची ताल सूर हे लोकांना कळत असेल. जगभरामध्ये तुम्ही अभंगवारी करताय, ऑस्ट्रेलिया, वेगवेगळ्या देशात. जगात अनेक फिलॉसॉफी झाल्या, फ्रेंच असतील किंवा वेगवेगळ्या जगातल्या ज्या फिलॉसॉफीज आहेत. तुम्ही जेव्हा हे अभंग म्हणतात, अनेकांना ही भाषा पण आपली कळत नसेल, फॉरेनर्सला. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये आपल्या अभंगातला मिनिंग सांगतात, त्यांची काय रिॲक्शन राहते, किंवा ते कसा विचार करतात भारताबद्दल किंवा आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या वारकरी संत परंपरेबद्दल? खूप छान. मी तुम्हाला गंमत सांगतो, पण त्यांना कळत नाही, पण बऱ्याच वेळेला आपल्यालाही नाही कळतं. अगदी खरं सांगे, इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित त्याच्या रगे चित्त रंगलेसे. पटकन लक्षात आलं का? म्हणायला हरकत नाही. आता मी अनन्य येथे अधिकारी, आता मी अनन्य येथे अधिकारी, होईन कोणे परी नेणे देवा, होईन कोणे परी नेणे देवा, आता मी अनन्य येथे अधिकार. काही वेळेला काय असतं ना, सवयीची असल्यानंतर भाषा आपण ती गृहीत धरतो. पण सवयीची आहे म्हणजे ओळख पटली आहे का? ती जर पटली नसेल तर त्याच्या सामोरे जायला पाहिजे. हा आपल्याला डिसएडव्हान्टेज आहे. ज्यांना भाषाच माहीत नाही त्यांना वेगळा डिसएडव्हान्टेज आहे. पण मी तुम्हाला तरीसुद्धा सांगतो, कुठलीही फिलॉसॉफी असो, कुठलंही फेथ असो, कुठलाही धर्म असो, त्याच्या मुळाशी जाऊन तुम्ही विचार कराल ना, आपण पाहायला गेलो तर साम्य खूप आहे. हो, कुठल्या धर्मात सांगितलं जातं किंवा फिलॉसॉफीत सांगितलं जातं खोटं सगळ्यांनी बोलावं किंवा दुसऱ्याला त्रास व्हावा असं वागावं किंवा मारावं, असं काहीच कोणी सांगितलेलं नाही. त्यामुळे माणसांचं सोडून द्या, कुत्रं खुश आहे का नाही हे त्याला बोलता येत नाही तरी आपल्याला कळतं. तो शेपूट हलवत असतो, कळतं आपल्याला
खुश आहे किंवा डोळ्यात पाणी येतं त्यांच्या किंवा अशा भुया होतात. त्यामुळे भाषा ही महत्त्वाची जरी असली तरीसुद्धा भाव हा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे ना. तर त्या भावाचं एक काय म्हणतात कॉन्टेक्स्ट सेटिंग म्हणूयात आपण. मी आता मागच्या वर्षी मी युरोपमध्ये गेलो होतो. जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये माझं गाणं होतं. तेव्हा बऱ्यापैकी लोक जर्मन आले होते. एका आजोबा तिथे इतकं छान मला वाटलं. नंतर वित्ताला गायले माझ्यावर. खूप त्यांना टोपी घातली होती त्यांनी आनंदाने. कारण हे जर सांगितलं ना की आता मी अनन्य येथे अधिकारी होईन कोणे परी नेणे देवा, याचा अर्थ असा आहे की मला तुझं सर्वोत्तम शिष्य व्हायचं आहे. इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित त्याच्या अर्गे चित्तरंगले जे एका ह्याचे ही मज नगडो दमन अवघी नेमून कैसे दाखो तुका म्हणे जरी मोकलीसे आता तरी मी अनंत वाया गेलो. ह्याच्यात आता ही फिलॉसॉफी मी त्यांना सांगताना तुकाराम महाराजांनी काय सांगितलं कसं सांगायचं. आय वॉन्ट टू बी युअर बेस्ट डिसायपल. आय गेट डिस्ट्रॅक्टेड. कधी कधी मला माहिती आहे काय करायचं असतं ते करत नाही. पण तू मला सोडू नकोस. हे इकडे तिकडे बघायला लागलं. मला हेही हवं असतं तिकडे बघायल्यानंतर ते हवं असतं. मला फेसबुकवरती फोटो काढून अपलोड पण करायचा असतो. त्याला किती लाईक आले ते पण बघायचं असतं. हे चुकतंय मला माहिती आहे पण मी त्याच्यात नाही. मला खरं म्हणजे तुझं शिष्य व्हायचं. आता हे सांगितलं तुमचं फेसबुकचं अकाउंट आहे की नाही तुम्हालाही कळणार ते भाषा कुठली असली तरीसुद्धा. हे कॉन्टेक्स्ट सेटिंग झालं. आणि मग शेवटी तुका म्हणे जरी मोकलीसी आता तरी मी अनंत वाया गेलो. तुकाराम महाराज म्हणतात की फक्त तू माझ्या पाठीशी राहा. कारण तू सोडलंस तर मी कुठे जाईन. म्हणजे दिस इज कमिटमेंट टू युअर मेंटॉर किंवा कमिटमेंट ऑफ पर्पज. आता कमिटमेंट हा पर्पज आर्किटेक्टला सुद्धा आहे, जर्नलिस्टला पण आहे, गाणाऱ्याला पण आहे. या पद्धतीनं ते तुम्ही अध्यात्म जे आहे त्याचं युनिव्हर्सल विजडम लोकांना उकलून जर सांगितलं तर ते पोचतं हो सगळ्यांना. अगदी सगळ्यांना पोचतं. हे अभंगाचे अर्थ आता तू जे सांगतोयस मग ते समजून घेण्याकरता किंवा त्याच्या खोलीमध्ये जाण्याकरता तू कोणाची मदत घेतोस त्या संदर्भात तुझे सांगितलं तसं मी गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेत वाढल्यामुळे मी वेगळी पद्धत अशी नाही. मला ती वाचायची समजायची एक प्रक्रिया कळायला लागली. कारण शेकडो अभंग मी लहानपणापासून शिकलो आहे. ते बाबांना असेल किंवा आमचे बंडू काका असतील किंवा सुहास काका असतील जे कोण आहेत आमच्या ह्याच्यातले सगळ्यांना पकडून याचं काय अर्थ आहे कसं आहे त्यांनी समजावलेलं आहे. त्यामुळे ते आता आणि जेव्हा नाही जमत तेव्हा मित्रमंडळींना फोन करायचे काय याचा अर्थ काय. आता तर गुगल हा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे सगळ्यांचा. त्याला तर बऱ्यापैकी सगळीच गोष्टी माहिती असतात. एक प्रश्न असा नेहमी मला जो जाणवतो की मगाशी प्रज्ञांनी उल्लेख करताना म्हणजे इंट्रोडक्शन देताना एक उल्लेख केला की तुमच्यासारख्या गायकांमुळे आजच्या पिढीला अभंगाची ओळख होते. पण ही संत साहित्य एवढं मोठं आहे, तो सागर एवढा मोठा आहे की त्यातलं आम्ही फक्त काय ओंजळभर पण आमच्यापर्यंत हे आमचं अज्ञान आहे किंवा हे आमचं काय म्हणतात की कमीपणा आहे की आम्ही ते घेऊ शकत नाही आहे. तर एक गायक म्हणून तुला काय वाटतं की हे सगळं जास्तीत जास्त संत साहित्य सगळ्या पिढ्यांपर्यंत पोचण्याकरता गायक म्हणून तुला काय करावं असं वाटतं किंवा काय करता येऊ शकेल? हे पहा, गायक म्हणून पूर्ण संत साहित्य उकलून मी सांगणं ही अपेक्षा करणं चुकीची आहे. कारण माझी जरी इच्छा ती असली तरी माझं ते काम नाही. सरळ सोपं सांगायचं, मला प्रेम आहे. मी काय करू शकतो? मला माहिती आहे माझ्या कार्यक्रमाला हजारो लोक येतात. तर त्या लोकांच्या आत्ता जर तुम्हाला सांगितलं गळी एक जरी गोष्ट टाकली मी, अरे इतकं जबरदस्त संत साहित्य मला शिकायचं आहे. मग त्यातल्या जरी 10 मुलांनी प्रत्येकाने 10 अभंग नवीन उलगडून बघितले तर 100 होतील. मुळात ना वारकरी परंपरा ही एक चळवळ आहे ना. ते कुठल्या म्हणजे संतांनी लिहिलं काव्य पण वारकऱ्यांनी गायलं म्हणून ते आजपर्यंत टिकलंय, आजपर्यंत ते पुढे जात आहे. मला असं वाटतं त्यातला एक मी वारकरी आहे. महेश, खरं तर आपण संत परंपरेबद्दल बोलतोय पण गुरूंबद्दल बोलायचं झालं तर अभिषेकी बुवांसारखे गुरु तुम्हाला लाभले आणि संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर कधी ना कधी परफॉर्म करण्याची शिकण्याची संधी तुम्हाला मिळाली. तर आम्हाला त्या आठवणी पण जाणून घ्यायला आवडतील. अभिषेकी बुवांकडच्या मग उस्ताद झाकीर हुसेनांबरोबरही तुम्ही परफॉर्म केलं होतं. तर तो सगळा अनुभव कसा होता? सुवर्ण काळ. म्हणजे मला जसं विठ्ठल संत परंपरेबद्दल वाटतं तसंच मला माझ्या अभिषेकी बुवांबद्दल वाटतं. कारण त्याच प्रवृत्तीचे ते गाण्याच्या प्रक्रियेमध्येच रमणारे बुवा.
म्हणजे प्रोग्राममध्ये मिळालेली दाद किंवा असलेलं लौकिकरित्या काय त्याच्याकडे त्यांचं कधीच लक्ष नसायचं. कलेमध्ये, स्वरामध्ये माझं खूप मोठं भाग्य आहे. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट काय असेल, बऱ्याच लोकांना वाटतं की नॅशनल अवॉर्ड मिळालं हा टर्निंग पॉईंट आहे, किंवा मी त्या रियालिटी शोचा जज झालो म्हणून लोक पण, हे सगळं जरी खरं असलं ना तरी खरं टर्निंग पॉईंट काय ना, ती दृष्टी मला ज्या गुरूंनी दिली, अभिषेकी बुवांनी. तोपर्यंत मी 10वीच्या सुट्टीत मी अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला गेलो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दर आठवड्याला एक अभंग, असं जर तुम्ही 20 वर्ष घेतले तर मला भरपूर अभंग पाठ झाले होते. तसंच मला बंदिशींचं एक खाद्य होतं माझ्यासाठी. आय यूज टू बी व्होरेशियस. मला किती शिकू, काय शिकू. मला तुम्ही बघाल आपलं पुस्तकाचं कपाट असताना त्या पुस्तकाचं कपाट उघडल्यानंतर आतमध्ये वेगवेगळ्या रागांचे आरो बंदिशीचे शब्द असे मी लहानपणापासून लिहायचो. गोष्टी बऱ्यापैकी माहिती होत्या, पण म्हणजे गाणं कशाशी खातात ना, हे मला अभिषेकी बुवांकडे गेलं. म्हणजे तोपर्यंत तो एक अभ्यासण्याचा विषय होता. बुवांकडे गेल्यानंतर ती जीवनसरणी झाली. म्हणजे पहाट झाली आणि तंबोरा वाजला नाही तर विड्रॉल सिम्पटमसारखं चुकल्यासारखं होतं. हे ज्या गुरूंमुळे माझं झालं ते मग परिसस्पर्शी म्हणूयात त्यांना, तसे माझे अभिषेकी बुवा होते. पण मग कुठलं गाणं गाताना प्रकर्षाने असं गुरूंच्या कुठलंच नाही आहे. मी तुम्हाला सांगू का, गुरुचं स्मरण हे श्वासात आहे माझ्या. गाण्यात तर सोडूनच असं कुठलंच गाणं नाही ज्याच्यात मला त्यांची आठवण होत नाही. मी आता पुढच्या काही म्हणजे गेल्या 20-25 वर्षापूर्वीपासून माझ्याकडनं बंदिशी घडायला लागल्यात. मला इतकं त्यांच्यावर की श्यामरंग आहे माझे गुरुजी त्यांच्या बंदिशींमध्ये राहायचं. माझ्या बंदिशींमध्ये सुद्धा त्यांना उद्देशून श्यामरंग हा शब्द येतो. आणि तो जरी नाही आला, मी प्रत्येक वेळेला माझं एक काय म्हणा रुटीन आहे जाताना. त्या रुटीनमध्ये मी प्रत्येक वेळेला मैफिलीवरती व्यासपीठावर चढायच्या आधी म्हणजे गुरूंचं स्मरण करूनच चढतो. त्यामुळे तुम्ही वावरामध्येच माझ्या अभिषेकी बुवा आहेत. असं नाही की कुठलं गाणं ऐकलं की इतका वेळ नाही लागत मला. म्हणजे माझ्या गुरुजीचं मला विस्मरणच नाही होत, त्यांचं वेगळ्या कुठल्या तरी गाण्यांनी आठवण करून देण्या इतकं. हा जो गुरुच्या बद्दलचा हा जो इतका आतून जे वाटतं ना, हे फक्त म्हणजे किंवा खास करून कलेच्या प्रांतामधले आणि त्यातही गायकांच्या बाबतीत होतं. इतकं गुरु म्हटलं की असं म्हणजे लोक असे एकदम असे हळवे होऊन जातात. हे इतर कुठले, आता माझाही कोणीतरी गुरु आहे. प्रत्येकाला कोणीतरी आयुष्यात गुरु असतो. प्रत्येकाला आयुष्यामध्ये त्या गुरूनं काहीतरी दिलेलं असतं. त्यांच्यामध्ये ते येत नाही. गायकांमध्ये गुरुच्या बद्दलचं हे जे होतं, लोक कानाला हात लावतात, हे काय आहे? कला क्षेत्रात जास्त करून हे होतं फक्त गाणं. त्यातही कले बाबतीत सुद्धा गायक. मला काय वाटतं मी तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी फक्त पुस्तकातनं शिकता येत नाहीत ना, आता गाणं हे स्विमिंगसारखं आहे. तुम्ही त्याचे आरो लिहिलेत, बंदिश लिहिले म्हणजे काय तुम्हाला ती गाता येत नाही, ती दाखवायला कोणतरी लागतो. मग आपल्याला ज्या पद्धतीचं जग माहिती आहे ना, त्या जगापलीकडचं एक जे सौंदर्य आहे, जे आपल्याला असतं हे माहिती पण नसतं, त्या पलीकडचं सौंदर्य सातत्याने दाखवणं किंवा त्या सौंदर्याच्या सृष्टीमध्ये विहार करणं हे म्हणजे स्वप्नवत आहे. हो, मग हे दिस इज म्हणजे जसं देव एखादा आपल्याला साक्षात्कार दाखवतो किंवा महापुरुष एखादा साक्षात्कार दाखवता, तसं पाहायला गेलं तर म्हणजे संत परंपरेत सुद्धा तुम्ही पाहाल की धार्मिक गुरु जे असतात त्यांच्याकडे पण गुरूंबद्दल असतंच. की गाण्यामध्ये काय आहे ना की मग ते ज्यांनी चालायला शिकवलं किंवा साधं सांगायचं तर आई आणि वडिलांना तुम्ही जो दर्जा द्याल ना, पण मी बघितलं की आई वडिलांपेक्षा सुद्धा गुरु म्हटलं, आई वडील म्हणताना कधी कोणी असं नाही करणार. कारण तुम्हाला गुरुच्या बद्दल का ते अशी एक, कारण आई वडील तुम्ही गृहीत धरता ना, आडनाव असतं तुमचं वडिलांचं, तर माझा हक्क आहे असं वाटतं. पण हक्क नसताना जो इतक्या दानतेनं देत असतो
त्याचं तुम्ही काय कसं तुम्ही त्याची परतफेड आता करा. इथं आहेत, प्रत्येकाला कोणीतरी काहीतरी शिकवलेलं आहे, यातलं कोणीही हळवं होत नाही त्यांच्या गुरुला आठवण. मग हळवं झालं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. का बरं होत नाही सांगा. पण त्यांना- उलटा प्रश्न त्यांना- विचारला पाहिजे नाही, खरं तर. नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, मग आता काय झालंय ना, तुमच्यापैकी कुणाला असं वाटतं की गुरुला महत्त्व देऊ नये? वाटतं का कोणा? हात वरती करा, सांगा. आणि प्रांजळ सगळ्यांना वाटतं द्या. मग तुम्हाला का नाही तळमळ वाटत? मी तर उलटा असं म्हणेन. त्यामुळे तुम्ही मला क्रेडिट देताय याचं मी स्वागत करतो, पण ते क्रेडिट देण्यासारखं नाही. सगळ्यांनाच गुरुबद्दल असं आहे वाटलं की पाहिजे. तुला त्यांनी जे दिसत नाही तर असं काहीतरी विश्व सौंदर्य स्वर्ग दाखवला, आम्हाला फक्त थोडं काहीतरी उपजीविकेचं हा, मग तुम्हाला उत्तर मार्गदर्शन मिळालं की. दिलं. पण तो उत्तर असं आहे की मिळालं. त्या स्वर्गाबद्दल सांग ना, जे तुला तुझ्या गुरुने नाही, मी असं तुम्हाला काहीतरी सांगू दाखवलं, का? आम्हाला त्याचं फार अप्रूप आहे. साधी गोष्ट सांगतो. आता ते नेमकं कुठल्या शब्दात मी तुम्हाला सांगू हे मला कळत नाही, परंतु आता इतक्या मैफिली जरी झाल्या तरी प्रत्येक मैफिल, आता ह्याला जाय व्हेन्यूवरती सुद्धा नव्हे, आज मैफल आहे ह्याची एक कुठेतरी आस लागायला लागते. मग तो तंबोरा लावला ना की त्या तंबोऱ्याशी जे कनेक्शन आहे तेच माझं गुरुशी कनेक्शन आहे. मी तिथेच पोचतो जेव्हा माझ्यावर ते संस्कार झाले. मी पहाटे उठून जेव्हा गात होतो, आम्हाला एक एक पलटा घोटायला लावायचे गुरुजी ते. आणि आजही तुम्ही मला विचाराल ना रियाज काय करतो, मी त्याच भैरव रागाचा रियाज करतो जो मी 1990 मध्ये जेव्हा 92 साली त्यावेळेस जो आम्हाला सांगितला होता तोच रियाज करतो मी अजूनही. मी दुपार झाली तर आमचा तोच मुलतानी असतो, संध्याकाळ काळ झाली तर तोच यमन असतो, तेच पलटेत. हे अगदी म्हणजे घरी तुम्ही मंत्र किंवा आरती जे म्हणता त्या देवाची ती क्रमावळ तेच. त्यामुळे कुठेतरी मी पुन्हा सांगतो, देवाला वाटेल किंवा आईवडिलांना वाटेल असं गुरुबद्दल मला वाटतं. कारण मला खात्री आहे. मी तुम्हाला सांगू की शेवटी काय हो, स्वर, ताल आणि शब्द मी म्हटलो तसं, पण त्याच्यामध्ये जो ग्रेस असतो तो कुठेतरी गुरुकृपेमुळे असतो. आणि माझं जर गाणं लोकांना आवडत असेल तर त्या माझ्या गाण्यामध्ये गुरूंची कृपा आहेच की. पण तुला असं म्हणजे तुला असं कळतं किंवा कळलेलं आहे की आपल्या गाण्यामध्ये आपल्या गुरूनं काय कॉन्ट्रीब्यूट केलेलं? सगळंच ना. मी तुम्हाला सांगतो, सगळंच गाण्यामध्ये काय प्रामाणिकपणा ठेवावा, माझ्या आयुष्यावरतीच त्यांनी परिवर्तन ठेवलं आहे. म्हणून मला इतकं वाटतं. मी त्या वयात अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला जेव्हा घडत होतो मी 10वी, खूप आता लोकांना खूप जास्ती माहिती असते 10वी, पण त्यावेळेला खूप कोवळं वय होतं. माझ्या मिशा पण आल्या नव्हत्या तेव्हा. त्यामुळे मी बुवांकडे पाहायचो तेव्हा संगीत मला त्यांच्याकडे शिकवणारे माझे गुरु नाही, माझे सर्वस्व. मग मला त्यांनी मराठी वाचायला त्यांनी शिकवलं. मी इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेलो आहे, मला नाही वाचता यायचं नीट मराठी. मग रोज पेपर घ्या, मग मी तो पेपर वाचायचो. इतकं वाईट वाचायचं, त्याच्यामुळे माझे उच्चार स्पष्ट झाले. किंवा एक दिवशी काही मंडळी बसलेली असायची, चुकायला लागल्यानंतर तू थांब. त्या दिवशी माझा दिवस चांगला होता, मग मला म्हटले गा. मग मी ते खूप वेळ झालं. मला नंतर कॉलेजला जायचं होतं. मी म्हटलं बाबा मी जातो, म्हणून त्यांना नमस्कार केला. महेश इकडे या. मला म्हटले या बेसिक्स रागांची चांगली मेहनत करा आणि त्याच्यावरती मास्टरी मिळवा. मला पटकन कळालं नाही. हो बाबा म्हणलो. मी किक मारली माझ्या स्कूटरला आणि जात असताना म्हटलं अरे माझ्या गुरुजींनी सांगितलं की तुम्ही मेहनत करून हुकूमत मिळवा, म्हणजे त्यांना माझी पात्रता वाटते की मी हुकूमत मिळवू शकतो. मग त्याचा मी फॉलोअप केला. आता उलटं सांगतो, आम्हाला छायानट राग सांगत होत बुवा, हा पलटा आहे तो थोडा वेगळा. पद बसाच्या वरी सरे ग म बनी सरे सा म ग रे ग म ब ग म रे सा अशा पद्धतीने होता. मला ज्या छायानटची ओळख होती त्याच्यापेक्षा थोडा वेगळा होता. आणि सवयीचा भाग असल्यानंतर तुम्हाला तेच दिसायला लागतं. बुवांनी फक्त डोळे असे वरती केले आणि मी इतका अस्वस्थ झालो. मी घरी जाऊन मी हजारो वेळाला तो पलटा. आणि मी दुसऱ्या दिवशी आता माझ्याकडे बघा ना मला आता येतोय असं झालं. आता हे जे आहे ना, हा जो बंध आहे ना,
तो कंपॅनियनशिपमधनं घडला आणि त्या कंपॅनियनशिपमध्ये माझ्या अँटीना 10,000 फूट उंच होत्या आणि मी असा होतो. त्यामुळे त्यातनं मला जे मिळालं आहे ना, मी सांगू शकत नाही. आता गोंदवलेकर महाराजांनी मला काय दिलं असं तुम्ही विचारणार, मी कसं सांगू. माझा रियाज झाला आहे तिथे. मी ऑफ पीक तिथे श्रीराम, आत्ता खूप बिल्डिंग झालं, ती त्यातल्या त्यात मागे होती. तिथे कोपऱ्यातली 3ऱ्या-4थ्या मजल्यावरची मी खोली घ्यायचो. तिथे तंबोरे असायचे पूर्वीपासून. अरुण काका म्हणून एक कुठले तरी मला वाटते कानाडी होते, ते जपाला 2:30 वाजता उठायचे. मी त्यांना सांगायचो तुम्ही मला उठवा, धाड 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 वाजवा, जोपर्यंत तंबोरा वाजवत नाही तोपर्यंत जाऊ नका. मग ते जायचे. मग निळू मला नंतर गरम दूध आणून द्यायचा. मी असे 14 दिवस 2-3 वेळा जाऊन तिथे रियाज केला आहे. आता त्या रियाजाने काय दिलं तर मी असं नाही सांगू शकत की माझा स्वर छान लागतोय बघा माझी असं नाही आहे हो. त्यांनी जे घडलं ना, माझ्या अंतर्भूत एक टिचकी वाजली, बदल घडला. त्या बदलामुळे मला दिसतंच वेगळं गाणं. आता कुठलं गाणं असं नाही, मला गाणंच वेगळं. म्हणजे गाण्याबद्दल जे उत्कटपणे वाटतं ना, ते त्या रियाजाने दिलं. मला जी नजर किंवा एक वावर गाण्यामध्ये कसा असावा, विचार कसा असावा, रूढी कुठल्या आणि परंपरा कुठली याच्याकडे बघून तुम्ही बदल कुठले निर्भीडपणे करावे, हे सगळं अभिषेकी बुवांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता हे ज्याच्यामुळे दिलं, माझं आयुष्यच ते झालं आहे जे माझ्या गुरूंनी मला दिलं आहे. मग अशी बोलताना तू असं म्हणालास की आजही मैफिल असते तेव्हा मला असं ती एक असूसी म्हणजे असं काहीतरी येतं. काय असतं म्हणजे ते दर खेपेला होतं, प्रत्येक मैफिलीच्या वेळेला ती बेचैनी येते? अगदी होतं. एक काय म्हणूयात, एक अप्रूपही असतं आणि एक थोडंसं दडपण असतं. कारण वायूवरती कोणाचंच नियंत्रण नसणं आणि गाणं आता वायूचा खेळ आहे. मग तुम्हाला भक्तीमध्येच राहायला लागतं, शरणांगतेतच राहायला लागतं. कंटा लागतोय का नाही आणि पहिला स्वर लागतो म्हणजे कसं आहे ना की गाडी किकस्टार्ट झाल्यानंतर त्याच्या आवाजावरनं कळतं ना गाडी कशी चालणार आहे. तसं आमचा पहिला षडजल लावताना, प्रवेश त्याच्यामध्ये करत असताना तो श्वास किती स्थिर आहे, तो श्वास तोडताना मला तो स्वराकडे मी किती, किंवा क्रिकेट करताना रन नाही काढली तरी बॅटीला बॉल बरोबर सेंटर लागतो का टाकवरनं लक्षात आहे ना, तसं त्या श्वासातनं जेव्हा स्वर परिवर्तन होतं ना तेव्हा कळत असतं. हे होईपर्यंत तितकी थोडंसं टेंटेटिव्हिटी असते ना की आज कसं होणार, काय होणार. आणि मी फार त्याचं ओझं करून घेत नाही. पण प्रत्येक मैफिल ही एक अपॉर्च्युनिटी असते. नवीन श्रोते असतात, त्या श्रोत्यांना माझ्याकरवी जर शास्त्रीय संगीताची, अभंगाची ओढ लागली, त्यांच्या आता तुम्ही ते तानं बाळ जे काय, आता त्या तान्या बाळापर्यंत जे गाणं पोचलं ते गाणं गाताना मला ती ऊर्जा आणि ती एक थोडीशी धाकधूक नसती तर असं गायलो असतो मी. आणि असं गायलं असतं तर मग ते तितकं प्रामाणिक झालं नसतं. आणि सगळ्या लहान मुलांना ना प्रामाणिकपणा असे सेन्समधनं कळत असतं. पण असं असतं की तू तोच असतोस, तू जे गाणं गाणार आहेस किंवा गातोस तेही तू कधीतरी गायलेलं असतंस. श्रोतेही साधारण तसेच असतात. एखादी मैफिल खूप रंगते आणि एखादी नाही रंगते. का रंगते? नाही सांगता येत. म्हणजे का रंगते याचा फॉर्म्युला मिळाला असतं तर कोणाची कुठलीच मैफिल रंगली नाही असं झालं नसतं ना. मी पुन्हा सांगतो, आपल्याला वाटतं आपण तेच आहे. एक तर प्रत्येक सेल आपल्या बॉडीतला एका काळानंतर, त्यामुळे आजचे आपण आणि काय ते आपण आपल्याला वाटतो पण आपण नसतो. रोजच्या दिवसातनं जे संस्कार घडत असतात त्या संस्कारांमधनं आपल्याला काहीतरी घडत असतं. सोशल मीडियावर काहीतरी घडतं, बातम्यांमध्ये काही घडतं, माझ्या आयुष्यात काही घडतं, मी काम करत असताना या सगळ्या गोष्टींचं एक नेट घडून उद्या जो मी असतो तो आज नसतो. म्हणून लोक ध्यान करतात, फ्लश आउट करतात, निगेटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स आणतात. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट तुम्ही, आणि इथे मी म्हणलो ना मला काय वाटतं गुरूंमधून, प्रामाणिकपणा ठेवा. तो स्वर लावताना मी सांगतो, माझी प्रार्थना अशी काहीच नसते की मी आजची मैफिल फार चांगली, मी असं कधीही महाराजांना विचारत नाही. मी फक्त सांगतो महाराजांना माझी प्रामाणिकपणा ठेवा माझ्यात.
काय असतं, तू कसं काय करतोस, तू म्हणतोस काही मनातल्या मनात? हो, मनातल्या मनात. आता आज आज जाहीर? हां. नाही हो, काय थोडंसं खूप पर्सनल आहे, पण ती प्रार्थना जी असती ना, त्याचं पॅरामीटर ऑफ सक्सेस हे किती टाळे आहेत किंवा किती, हे नाहीच आहे माझ्यात. मी जी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेत एवढंच की माझं जे असणं आहे गाण्यामध्ये ते 100% असू देत. मला जे घडवायचं आहे गाण्यातनं ते 100% त्याच्याकडे लक्ष असू देत. मला ते पुरेसं आहे. असं कोणीच नाही हो ज्याचं सगळ्या मैफिली 100% हे झाल्या. कारण म्हणजे आयुष्य हेच सायनुसॉईडमध्ये जातं ना, कधी वरती जातं कधी खाली जातं, आणि त्यामुळेच त्या संवेदनेतनंच कला निर्माण होत असते. का चांगलं होतं एखादं गाणं, का नाही होत, ह्याचं विश्लेषण करणं नियर इम्पॉसिबल आहे मी म्हणेन. मग आता मला मी सायन्सचा विद्यार्थी आहे, तुम्ही विचारायला गेलात तर मग मी असं काहीतरी तुम्हाला ढोबळपणे सांगू शकेन की मग माझं पल्स शांत आहे का, रेस्टिंग हार्ट रेट कमी आहे का, मी विचलित कमी आहे का, माझी झोप कमी नाही आहे ना, मी व्यवस्थित, माझा आहार व्यवस्थित आहे का नाही, हो, मग मला तो एकांत मिळालेला आहे का मैफिलीच्या आधी, हा पहिला. दुसरं, गाणं वेळेवर झालं आहे का चालू, का आता नाहीतर चुळबुळ सुरू होते 2 तास उशिरा झाल्यानंतर, आवड किती असली तरी पाय दुखायला लागतात, पाठ दुखायला लागतात, ब्रेक घ्यायला लागतो. हे जर नाही झालं तर इट इज कंड्युसिव्ह की तर मैफल चांगली होण्याचा चान्स. पण ह्याचा अर्थ असा आहे का की उशिरा झालेली मैफिल रंगत नाही, तर ती रंगते. असं आहे का झोप नाही झाली म्हणजे लागत नाही, असं नाही आहे. त्यामुळे मिनिमम गॅरंटी कशी कराल ह्याच्याकरता कदाचित फॉर्म्युला आहे, पण त्याच्यापेक्षा चांगलं कसं होईल म्हणूनच तर हे म्हणजे कशाना या हवेमध्ये तुम्ही ग्रह केल्यासारखेत. आणि हे मी भगवंताला मानतो, हे ग्रेस शिवाय शक्य नाही. तर कधी रंगतं गाणं जेव्हा भगवंताचा ग्रेस असतो तेव्हा जमतं, आणि कधी जमत नाही जेव्हा ग्रेस थोडा कमी असतो. पण असंही होत असेल ना की म्हणजे आपण आता हेच साधारण तू कधी ठरवतोस की आता आज समजा दिल्लीमध्ये आहे, संध्याकाळची मैफल आहे, मी तिथे गेल्यानंतर ठरवतो त्यावेळेला की काय गायचं हे. हो, कारण काय व्हायला लागलं ना की आम्ही कॉन्फरन्सेसमध्ये गायला लागलो. समजा आता मी सवाईला गाणार आहे, माझं 4थ्या दिवशी गाणं आहे 4 वाजता, तर काही ठरवलं तरी पहिल्या 3 दिवशी 4 वाजता जर तेच राग गाऊन गायले तर मी केलेला, तर माझा अरे बापरे आता मी केलेला राग गेला का, आता काय करू. हे खूप वेळा जेव्हा झालं तेव्हा मी ठरवलं की आता आपण त्यावेळेला जे वाटेल ते गावं. त्यामुळे मी आता रामकृष्ण हरीचा मंत्रघोष सगळीकडे करतो, फक्त तो वेगवेगळ्या रागातनं करतो. त्यामुळे आत्ता 12 ठिकाणी मी गाणार आहे, मला माहिती आहे मी 12 वेगवेगळे राग गाणार आहे. कुठले ते मला माहीत नाही. आता अहमदाबादमध्ये गेलो, तिथे पाऊस सुरू झाला होता म्हणून मल्हार गायला. तो भवतालातनं कुठून तरी काहीतरी तुमच्यापर्यंत येतं. मग मला वाटलं की दिल्लीमध्ये अरे हा राग मी गायलेला नाही आहे कधी, चल ना. बरं ती कुठून मला राग तो आठवला मला माहीत नाही. मग मला जे विचार न करता एखादी गोष्ट माझ्याकरता आली ती मी आज्ञा घेतो आणि ती जातो. पण तुला किती राग मोजले नाहीत पण साधारण किती म्हणजे ओळखता येतील असं, म्हणजे असं खरं मी आणखीन वेगळा विचारतो की असं कधी झालंय का की एखादा काहीतरी कुणीतरी गात आहे आणि त्याचा राग कुठला आहे तो आपल्याला नाही माहिती. झालंय अगदी झालं. तुझ्या इतक्या मोठ्या गायकाला पण असं होतं? एक तर मी मोठा गायक नाही, आणि अहो मी तुम्हाला सांगतो, हिमालय पर्वत ज्यांनी सर केला ना त्याला काय सगळ्याच पायवाटी माहीत नाहीत हिमालयात जाण्यासारख्या, आणि गाणं हिमालयासारखं आहे. आपण मला किती राग माहिती आहेत आणि ओळखता येतात, ह्याच्यापूर्वी किती राग आहेत, आता किती राग आहे त्याचं प्रमाण काय आहे दिलेले. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला केलेल्या संस्काराची पाठ्यपुस्तक केलं आहे का पाठ्यपुस्तकात नसलेले संस्कार नव्हे असं आहे का. मग राग इतका विशाल विषय आहे, इतक्या गोष्टी. निसर्गामध्ये जितकी फुलं असतील तितके राग आहेत, निसर्गामध्ये जितकी पानं असतील तितके राग आहेत, निसर्गामध्ये जितकं वैविध्य आहे
त्याच निसर्गाचे आपण भाग आहोत. हेच वैविध्य कुठेतरी आपल्याला त्या नवनिर्मितीकडे खुणावत असते, त्याला आपण रिस्पॉन्ड करत असतो. त्या पद्धतीने खूप राग आहेत. त्यामुळे किती राग मला येतात ह्याचा मी विचार नाही केला. मला नवीन राग दिसला तर मी शिकायचा मात्र नक्की प्रयत्न करतो. इतक्यातच एक मलय मारुतम नावाचा कर्नाटिक संगीतातला राग आहे, मला खूप आवडला. तो साधारण आपल्या कलावती रागाच्या जवळ जाणार आहे. मग मी त्याचा विचार करायला लागलो. मग त्याच्यामध्ये नवीन बंदिशी केल्या. माझ्या विद्यार्थ्यांना शिकायला लागलो. का शिकवायला लागल्यानंतर तुम्हाला जास्त जबाबदारीनं जास्त जवळ जाऊन बघायला लागतं. मी एक ललिता नावाचा राग आहे जो कर्नाटिक संगीतात आढळतो, जो आपल्याकडे गायल्याचं मला दिसला नाही. मग मी तो पहाटेचा राग आहे दिवाळीच्या वेळेला गायला. ललिता म्हटल्यानंतर छान वाटलं. मला वाटतं गौरी ह्याच्या तिसऱ्या जी लक्ष्मीपूजनाच्या वेळेला गावा तो गायला. अशा नैसर्गिक पद्धतीनं बऱ्याच गोष्टी असतात. असं होतं की एखाद्या दिवशी एखादा आपल्या मनाजोगतं ती मैफल नाही रंगली की मारे कशाला हा राग घेतला, कशाला इतका वेळ गायलो. नाही, असं नाही होत. कधीच नाही झालं. नाही, मी कारण आय एम अ फायटर. मी इतका सहज हार. आणि काय ना, एकतर्फी असलं तरी प्रेम आहे हो रागावर. आज नाही मिळालं म्हणून काय झालं, मी प्रेम करत राहणार, कधीतरी मिळतंच. पण ते प्रेम मिळायचं म्हणजे आपल्याला का श्रोत्यांच्याकडून? पहिलं मी तुम्हाला सांगू, श्रोत्यांना तुम्हाला ते देताच येणार नाही प्रेम जर तुमचं जडलं नसेल तर. तुम्ही किती दिवस त्याचं उसना अवसान घेऊन खोटं वागणार? नाही, तुला प्रेम मला वाटतंय. तुझं खूप मग प्रेम झालं माझं जडलंय. काम. तुझं खूप प्रेम जडलंय. पण असं आहे की हे कसं आहे की प्रेम जडणं आणि ते व्यक्त होणं, तर ते व्यक्त तेव्हा होईल जेव्हा तू ते तुझ्या मनास जोगता तू तो राग गाशील तेव्हा. म्हणून नाही गात काही राग. अजून असे खूप राग आहेत ज्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे, पण मी गायलेलं नाही आहे. कारण पुन्हा सांगतो, सगळ्याच गोष्टी प्रदर्शनात ठेवायच्या नसतात. नाही, पण मी वेगळं म्हणतोय. मी म्हणतोय की तुझं प्रेम त्याच्यावर जडलेलं आहे. तुला वाटते की ते आपल्याला वश झालेलं आहे आणि प्रत्यक्ष जेव्हा ते सादर करताना आपल्या मनाजोगतं नाहीये होत किंवा नाही झालं, तर त्याच्यामध्ये तुला आतून वाटणं की नाही आपल्या मनाजोगतं झालं किंवा श्रोत्यांच्याकडून तसा प्रतिसाद येणं. काही वेळेला असंही होत असेल की तू खूप मनसोक्त गायलायस, पण तशी अपेक्षित दाद समोरून आले नाहीये, किंवा उलटही झालंय की दाद खूप येते पण आतून तुलाच त्याच्याबद्दलचं समाधान नाहीये. तू कोणती सिच्युएशन तुला उलट जास्ती झालंय की मी खूप साधारण गायलोय असं वाटल्यानंतर लोकांची दाद आली. पण मी तुम्हाला सांगतो, आयुष्य तसंच असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं त्या पद्धतीनं नाहीच होत ना. मिथ्या धाव मनाची मर्जी देवाची. परंतु ते जे अंतर आहे ना की मला वाटणं, मनात जे वसतं ते प्रकटायला, त्याच्यासाठी रियाज असतो ना. ती साधना जी असते ती इमॅजिनेशन आणि परफॉर्मन्समधला जो लॉस असतो तो भरून काढत असते. म्हणून आपण 1 कोटी जप संकल्प का करतो? भगवंताचं नाव माहितीच आहे की, वेगळं घेऊन काय करणार. पण ते करत असताना त्यामध्ये आपण जास्त ओढून जातो. त्याचं काय म्हणतात, पोटेन्शियल एनर्जी असते ती कायनेटिक एनर्जीमध्ये त्याचं परिवर्तन व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मनामध्ये जे असतं आणि रियाजामध्ये असतं, आणि रियाजामध्ये त्याचं परिवर्तन होत असताना ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट असतं ना. तुम्ही तंबोऱ्यावरती असता तुमच्या स्पेसमध्ये. मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही गायलात तर त्याचं वेगळंच माहोल, म्हणजे अकुस्टिकली म्हणा, लोकांच्या प्रमाणे म्हणा, किंवा स्थान महात्म्य म्हणा, ह्या सगळ्या वेगळ्या पद्धतीने तो परिवर्तन त्याचं वेगळंच होतं. पण ते वेगळं परिवर्तन होत असताना त्याच्या पाठीमागे तुम्ही किती रियाज घातलाय, त्या रियाजाने मिनिमम गॅरंटी तुम्हाला मिळते. किती चांगला होईल हे कुठलाही तुम्हाला गायक सांगू शकणार नाही. प्रयत्नात असतो. मला या पूर्वीच्या पिढीबद्दल अप्रूप का वाटतं, मला आठवते बापूजी जसराजींनी, ते खूप वृद्ध होते पण त्यांची जी कोशिश होती ना, त्या जय जयवंतीमधली
ती कोशिशच इतकी कमालीची होती की त्या वयामध्ये तोच राग जो तुम्हाला अनेक वेळाला सिद्ध झाला आहे, आज तुम्ही शोधताय, कारण त्या दिवशी तुम्हाला पाहिजे तसं सापडत नाही. ही जी कोशिश आहे ना, ही कलाकाराचं, खऱ्या कलाकाराचं लक्षण आहे. आणि तेवढीच मी करू शकतो. त्याचं झालं तर आनंद आहे, नाही झालं तर आव्हान आहे. पण मुळात ना गाण्याबरोबर मी तुम्हाला सांगतो, माझ्या आईला काही शेवटचा काळ बरं नव्हतं, तिला चालता यायचं नाही, ती घरीच असायची. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला बाहेर जाऊन करायच्या होत्या, त्या करता नाही आल्या. पण माझी आई होती ना, त्यामुळे ह्या गोष्टी करता नाही आल्या म्हणून तिच्याबरोबर मला जो वेळ मिळाला तो अपूर्ण होता का? अजिबात नाही, पूर्ण होता वेळ. त्यामुळे त्या रागाबरोबर, त्या रागाच्या विहारामध्ये जे काय सौंदर्य स्थळं आहेत ती सगळी नाही दिसली तरी मला रागाबरोबर राहता येते की, मला कंपॅनियनशिप मिळते, व्यासंग मिळाला रागाचा. हे दिस इज गुड इनफ. कारण शेवटी गाणं गाणारा म्हणजे मैफिलीमध्ये मी 2 तास राग गातो म्हणून मी नाही गाणं गाणारा. मी रोज गाण्याचा ध्यास घेतलेला आहे. मला ज्या गोष्टी सापडल्या त्या गोष्टी तशाच्या तशा ठेवणं, ज्या सापडल्या नाही त्याचा वेध घेत राहणं, या प्रक्रियेमध्ये जो असतो तो खरं म्युझिशियन असतो, तो खरं गायक वादक असतो. मैफिलीमध्ये नुसतं गाऊन कोणी गायक होत नाही. ते नामस्मरणाच्या बद्दल आत्ता तू म्हणालास, नामस्मरणाचं काय महत्त्व आहे तुझ्या लेखी? तू करतोस हो, नियमित? रोज रोज. किती वेळ? मी किती वेळ नाही असं माझं एक रुटीन ठरलेलं आहे. ते उठल्यानंतर पहिल्यांदा झोपायच्या आधी. काय त्यांना मिळतं? म्हणजे का करतोस? छान वाटतं हो मला. आता हे पहा, मी गोंदवलेकर महाराजांवरती प्रेम का करतो, अभिषेकी बुवांवरती प्रेम का करतो, माझ्या आईवडिलांवरती प्रेम का करतो, मला तुम्ही का आवडतात, मला तुमच्याकडनं काही नको आहे, मला तुम्ही आवडता. आता प्रत्येक गोष्टीमध्ये हे का, म्हणजे मला काही हवं आहे म्हणून मी नाही करत, माझं आहे प्रेम. मला आवडतं रामनाम गेला, मला विठ्ठल पकडून सगळ्यांना गायला लावायला खूप आवडतं. मला शास्त्रीय संगीतामध्ये जी मजा आहे ना त्या विलंबित, ती मला भयंकर आवडते. का? त्यांनी काय मिळतं तुला? मला काही मिळालं नसतं ना तरीसुद्धा मी गायला असतो, गातच होतो की हो. आत्ता 10 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती झालं मी काय गाणं गात होतो, पण ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी ते तोपर्यंत मी गात होतो ना माझ्या घरी, म्हणूनच तर आलं. त्यामुळे मी असं जगत नाही की हे केलं की ते मिळलं म्हणून नाही. मला हे करायला आवडतं म्हणून मी हे केलं, त्यामुळे कदाचित तुमच्या बाजूला आत्ता बसून मी तुमच्याशी बोलतोय, नाही तर नसतो बोलतो. माझं रामनामावरती प्रेम आहे, त्या प्रेमाकरता मी रामाचं नाम घेतो. माझं शास्त्रीय संगीतावरती जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे मी शास्त्रीय संगीत करतो. मी उदरनिर्वाह त्यावर करायचा असं का ठरवलं? कारण त्याच्यात दूर राहायचं नव्हतं म्हणून मी उदरनिर्वाह केला. पण मी जरी आज टेक्नॉलॉजीमधला इंजिनियर म्हणून जरी करत असलो तरी मी तितक्याच पोततिडकीनं, तितक्या वेळ कदाचित नाही पण तितक्याच पोततिडकीनं मी तंबोऱ्यावरती रियाज केला असं मला माहिती आहे. नाही, पण आता बरं झालं हा विषय की म्हणजे मला तुला याची अशी म्हणजे हे जे करतोयस ते खूप आनंददायी आहे, यात काही शंका नाही. पण तुझं ते जे शिक्षण आणि तू जे इंजिनिअरिंगमध्ये करत होतास, तुझी बायकोही खूप मोठं काम करते. म्हणजे मला तर असं वाटतं की तिच्याहीबद्दल तू सांगावंस, कारण ते आपल्या लोकांना माहितीच नाही आहे की ती काय करते आणि तूही काय करायचास. तर तुला कोणत्या तरी टप्प्यावर की अरे तेही करायला हवं होतं, म्हणजे हे सोडायला नको हवं होतं असं नाही, पण तेही करायला हवं होतं असं कधी वाटतं ना? अगदीच वाटतं. माशेलकर सरांनी एकदा मला सांगितलं, यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग. त्यामुळे यू हॅव टू चूज व्हॉट यू फायनली. मला अगदीच वाटतं, म्हणजे टेक्नॉलॉजीवरती माझं अत्यंत प्रेम आहे. मी आय एम द फर्स्ट वन टू लुक इन टू टेक्नॉलॉजी. फुल सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे माझ्याकडे. मला अत्यंत, लोक म्हणतात अरे भीती वाटत नाही का? नाही वाटत. म्हणजे मला त्याच्यावरती चला. तुला ती तुझी कार भारतात घेऊन यावी असं वाटत नाही कधी? नाही. ती भारतामध्ये 100% फेल आहे
नाही, हे आणल्याशिवाय कळणार नाही, परंतु तुला विश्वास आहे की ती येऊ शकेल आणि चालू शकेल आणि जशी गेली आहे तशी परत घरी नाही, येऊ मला असं शकेल? वाटतं ती थांबून राहील बिचारी. कारण तिची जी टेक्नॉलॉजी ना, त्या टेक्नॉलॉजी त्याच्यावरती निर्भर आहे की त्याला गाईडलाईन्स म्हणजे लेन्स असतात, त्याचा डेटा आहे आणि ते पार्स करतं. पण टेक्नॉलॉजिकली विचाराल ना, ॲट सम पॉईंट इट विल बी एबल टू. आत्ता येईल का नाही मला माहीत नाही, ते इलॉन मस्कला विचारायला लागेल. पण मला तंत्रज्ञानाबद्दल खूप वाटतं. कारण तुम्ही पहा ना, आज आपण ज्या पद्धतीचं जग आयुष्य जगतोय, ज्या पद्धतीनं जग अनुभवतोय, ते अनुभवण्यामागे तंत्रज्ञानाचा खूप मोठा हातभार आहे. तुम्ही मगाशी सांगाल तुमचे नातलग कोणी अमेरिकेत आहे. मी गेलो तेव्हा नव्हतं एक म्हणजे ते पटकन बोला 59 सेकंद झाले की ठेवायचे, कारण मिनिट बिलिंग असायचं. मिनिटाला $1 $2 विद्यार्थी दशेमध्ये $3 $4चा आम्ही जेवायचो. तिथपासनं आता एका बाजूला व्हिडिओ कॉल चालू आहे आणि तुम्ही 2-2 तास तुमचं काम करताय, ते त्यांचं काम करताय. हे टेक्नॉलॉजीचं देणं आहे. त्यामुळे मला खूप वाटतं टेक्नॉलॉजीबद्दल. पण आता मी म्हटलं तसं मला गाण्याबद्दल थोडं जास्त वाटतं. त्यामुळे इट्स नॉट या टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे स्काईपमध्ये तू सुरुवातीला होता ते सांग. आता मला नेमकं साल आठवत नाही, 2008-9 काहीतरी असेल. राहुलचा फोन आला होता मला, कट्यार करशील का? तेव्हा नाटकाचं चाललं होतं. तो म्हटला पहिलं कास्टिंग झालं आहे खानसाहेब, मी करणार आहे, मला सदाशिव करायला तू हवा आहेस. म्हणले येतो चल. तर तेव्हा मी शिकवत होतो आणि मला अत्यंत आवडतं शिकवायला. आणि मला भीती वाटत होती की मी इथे आलो आणि जर त्यांना 3 महिने शिकवलं नाही तर 3 महिन्याचा लॉस होईल. हे नाही, ते मागे जातात आणि मग ते थोडं फ्रस्ट्रेटिंग. अरे सांगितले की का विसरलास? म्हणून मग मी तेव्हा असं ठरवलं की सकाळी शिकवायचो. मग तेव्हा मी 5 वाजता उठायचो, आंघोळ करायचो, 5:30 ते 9:30 सकाळी स्काईपवरती शिकवायचो. मग आमच्या तालमी व्हायच्या. तेव्हापासून जे सुरू केलं ते अजूनही मी करतो. मी आता जगाच्या पाठी कुठेही असलो तरी माझ्या शिकवायच्या वेळेला मी माझा लॅपटॉप उघडतो. काही मंडळी माझ्या तिकडच्या घरी आलेले असतात, ते एकत्र बसलेले असतात. काही जे बाहेर राहतात ते ऑनलाईन लॉग ऑन होतात. पण ते चालू आहे. आमच्या अभिषेकी बुवाने सांगितलं गाणं हे सतीच्या वाहनासारखं आहे, तर ते मी पाळायचा प्रयत्न करतो. महेश सर, तर तुम्ही इतके वर्ष तुम्ही शास्त्रीय संगीत शिकताय? नाही शिकता नाही, तुम्ही सादरीकरण करता शास्त्रीय संगीताचं. त्याचसोबत तुमच्या कट्यारनंतर भरपूर अशा तरुण मंडळी जी होती त्यांच्यामध्ये ते रुजलं, शास्त्रीय संगीत काय आहे ते कळालं. त्यापैकी मी पण एक. तर तुम्हाला कसं वाटतं की एखादे म्हणजे तरुण मंडळी येतात, ते पण आपली प्रेरणा घेतात आणि ते पण पुढे शास्त्रीय संगीताबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, शिकतात, तर ते कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान वाटतं. मग आपल्याला लक्षात येत नाही, पण पुढची पिढी जर घडवली नाही तर इतके हजारो वर्ष असलेली परंपरा आहे तिला आव्हान येऊ शकतं बरं. आणि हे मला माहिती आहे. त्यामुळे मला कधी कधी तरुण पिढी किंवा ज्यांना गाणं कळत नाही, लहान आहेत, त्यांचं दाद मिळालं तर जास्त आनंद होतो. कारण त्याच्यापर्यंत पोचवायचं आहे मला. तुमच्या गळी जर उतरवलं मी, माझ्यापेक्षा तुमचं वय थोडं कमी आहे, त्यामुळे तितका काळ जास्ती माझ्यानंतर गाणं टिकेल. आता मी 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही म्हणतायत, त्यांच्यासारख्या हजारो मुलांना मी जर गाण्याची माझ्या आवड लावली आणि माझ्या निमित्ताने शास्त्रीय अभंग या 2 प्रकारांची आवड लागली, तर त्याचं आयुष्य चालेपर्यंत गाणं टिकणार आहे. त्यामुळे मला अत्यंत आनंद होतो. मला खूप आनंद होतो जेव्हा तुमच्यासारखं कोणी तरुण युवक येतो आणि मला सांगतो की मला तुमच्या गाण्यामुळे शास्त्रीय संगीताची आवड लागली. खूप बरं वाटतं. नाही खरंच, कारण की आधी म्हणजे मी काय शास्त्रीय संगीताचा काय इतका गंध नव्हता. म्हणजे घरात भावगीत वगैरे ऐकायचे. पण मी जेव्हा कट्यार बघितला तेव्हापासून जे शास्त्रीय संगीताची गोडी लागली, जे तेव्हापासून चालत म्हणजे ऐकत आलो, ते आत्तासुद्धा ऐकतो. तुम्ही असाल, आनंद भाटे आहेत, राहुल देशपांडे आहेत. तर खरंच म्हणजे असं वाटतं की एक भाग्यच आहे की इतके लेजेंडरी गायक झाल्यानंतर सुद्धा अजून पण ती एक नवीन पिढी जी आहे त्याचा आम्ही आनंद घेऊ शकतो.
खरं तर तरुणाईचाच विषय निघालाय म्हणून विचारावं असं वाटतं प्रश्न की आत्ता आपण कट्ट्यावर शास्त्रीय संगीताबद्दल भक्ती गीतांबद्दल बोललो. महाराष्ट्रात एक आपल्याला नवीन ट्रेंड म्हणावा दिसतो आहे की युवा पिढी फोक म्युझिकला घेऊन खूप सिरियस झालेली दिसते. फोक आख्यांसारखे कार्यक्रम होतात आहे. शेवटी तेही आपल्या मातीतलं संगीत आहे आणि त्याला सुद्धा युवा पिढी डोक्यावर घेताना दिसते. तर हा जो बदल आहे महाराष्ट्रात झालेला की आपल्याच मातीतल्या गोष्टी आपलीच युवा पिढी अशा पद्धतीने सादर करते, ते एक गायक म्हणून कसं बघता तुम्ही या सगळ्या? मला खूप आनंद होतो त्याचा. पण तुम्ही जर त्यांचा इन्फ्लेक्शन पॉईंट बघायला गेला ना, आता कट्यार सिनेमा जो झाला, असे किती सिनेमे झाले गाण्यावरती, गाणं हा विषय मध्यवर्ती ठेवून? तुम्ही सांगा, 5 नावं सांगा. नाहीच ना, आठवत आहेत का? तसंच चांगल्या पद्धतीनं स्टेज झालेले आख्यान असेल किंवा अभंगांचे कार्यक्रम किती आठवत आहेत तुम्हाला? नाही. ते जेव्हा झाले तेव्हा तरुण पिढीने त्याला दिलाच की प्रतिसाद. ते करण्याची गरज होती, ते कोणीतरी सुरू करायची. शास्त्रीय संगीतात मला तो बदल असं म्हणूया की त्याचं कुठेतरी अंतर्भाव हवा आहे. की काय होतं ना, आता पूर्वीच्या काळामध्ये गुणांची सेवा जास्त व्हायची. आणि मला असं वाटतं की हे मी म्हणतोय, हे तुम्ही पण म्हणाल, हे आपले पूर्वज पण म्हणतील, आमच्यापेक्षा आमच्या आधीच्या काळामध्ये गुणांची सेवा जास्त होते. पण नंतर ना की काही ठिकाणी आता साधी गोष्ट आहे, एका व्हॅक्यूम ट्यूबवरती पूर्वी रेकॉर्डिंग्स व्हायची. सगळी मंडळी त्याच्या अवतीभोवती, ज्या वाद्याचा किंवा गोष्टीचा आवाज मोठा आहे त्याला मागे, म्हणजे ते बॅलन्स होईल. त्याच्यानंतर एकाच्या ऐवजी असा मोठा स्टुडिओ मिळाला, एकाच्या ऐवजी जास्त माईक. मग एका माईकचं दुसऱ्या माईकमध्ये जाऊ नये म्हणून त्याच्या भोवती लाकडाच्या भिंती बांधायला लागले. मग त्याच्यानंतर मल्टी चॅनल, म्हणजे तुम्ही या, एकदा वाजवा, तुम्ही जा, मग त्याच्यानंतर तुम्ही या, तुम्ही वाजवा. हे बदल व्हायला लागले. हे बदल जेव्हा आपण ॲक्सेप्ट केले आणि अरे ती एकत्र येऊन प्रॅक्टिस करून खरी जी ऊर्जा आहे ना ती नाही, ते पण करावं की, पण हे पण करावं. कुठेतरी ऑस्टेरिटी किंवा त्याचं पावित्र्य किंवा मांगल्य हे कमी गोष्ट करण्याची. काही नाही, स्टेज एकदम रिकामं, काही नाही. का डोळे मिटून घ्यायचं? का? तुम्ही तिकीटं घेतलेल्या श्रोत्यांच्या समोर बसलाय, डोळे मिटून किंवा मी असं करणं, मग घरी बसून करा की साधना. आणि मी ही टीका करत नाही, हे माझं मत आहे, मला हे पटत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने करतोय. ते त्या पद्धतीने केलं तर तरुण लोकांना आवडलं. मला साधी गोष्ट अशी वाटते की अभंग गाताना का प्रकाश योजना नसावी सांगा? काय त्यांनी त्रास होतं? त्यांना आवडलंच की, म्हणून आलेच की ते. हां, तुम्हाला त्रास होतो, डोळे मिटून ऐका की माझं गाणं तिकडे, मी कुठे नाही म्हणतोय. पण हे जोपर्यंत वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स होत नाहीत ना, तोपर्यंत काय होऊ शकतं माहीत नाही. प्रोडक्शन चांगल्या पद्धतीनं झालं ना आख्यानाचं, मी अजून गेलेलं नाही, मला बघायचं आहे. पण ते जे दिसतंय त्याच्यावरनं लक्षात येतं की छान सुंदर प्रकाश योजना, रंगभूषा छान, वेशभूषा छान, छान एकदम प्रसन्न पद्धतीने लोक येतात. ते केलं तर वावगं काय, छानच आहे. कुठलाही मला असं वाटतं की एक्सपेरिमेंट, ज्या एक्सपेरिमेंटमधनं फॉर्मॅट सोडूनची व्हॅल्यू फर्दर होते ना, तो एक्सपेरिमेंट करायलाच पाहिजे. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. आत्ता आपल्याला शास्त्रीय संगीत म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर होतो? ख्याल. आपल्या आयुष्यात आणि काही जनरेशन्समध्ये ख्याल हा प्युअर फॉर्म आहे, पण ख्याल हा रिबेलियन होता. ध्रुपद या गायन पद्धतीमध्ये काही गोष्टी अडकायला होत होत्या असं काही लोकांना वाटलं, म्हणून त्यांनी जाऊन ख्यालाची निर्मिती केली. आता त्यावेळेला केलेला हा प्रयोग सक्सेसफुल झाला म्हणून त्याला आपण प्युअर फॉर्म म्हणायला लागलो. आणि हे प्युअर फॉर्म जे बदलतात ना, आता सामगान असेल, जाती गायन असेल, प्रबंध संगीत असेल, ध्रुपद असेल, ख्याल, हे ना हे 200-300 वर्षानंतर होतात. त्यामुळे आपल्याला माहिती असलेल्या लोकांना जे वाटतं ते एक मत असतं प्युअरिस्ट असण्याचं, रागसंगीत, पण ते प्युअरिस्ट आपल्यापुरतं असतं. त्याच्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाहीत आणि ते बदल सक्सेसफुल नाही झाले तर ठीक आहे ना.
दुसरे करू. याच एक्सपेरिमेंटला धरून प्रश्न आहे तुमच्या फ्युजनच्या विचाराबद्दल की का करावंसं वाटलं, आणि त्यालाच जोडून हा प्रश्न की शास्त्रीय संगीत म्हटलं की त्याला एक सुप्रिमसीची किनार असते. तुम्ही परदेशात जाता, वेगवेगळ्या देशांमध्ये जाता, तिथल्या संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं? दोन्ही प्रश्नांचं उत्तर देतो. पहिलं दुसऱ्याचं देतं. आपण ना जितकं द ग्रॅव्हिटेशनल पुल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स म्हणतो ना, तसं जितकं तुम्ही जाल, लांब जाल, जितकं आपलं संगीत, आपली भाषा, आपली संस्कृती तुरळक व्हायला लागते ना, तेव्हा त्याच्याबद्दल जास्त आर्तपणे वाटतं. त्यामुळे मी बाहेर जातो तेव्हा आय एम अ व्हेरी प्राऊड अँड पॅशनेट ॲम्बॅसेडर ऑफ म्युझिक. मला खूप छान वाटतं की आपल्या संगीताचं आणि याचं एक कुठेतरी प्रतिनिधित्व करणं. फ्युजन एक्सपेरिमेंट का करा? मी मगाशी म्हटलं त्याच पद्धतीने की पहा, तुम्ही जर सर्वे करायचा ठरवलं, तुमच्या याच्यावरती पोल सर्वे करा. रावण हट्टा, शततंत्री वीणा, ही जी पूर्वीची आपली जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, किंवा अगदी सारंगीसुद्धा आता होतं ना काही ठिकाणी सोशल मीडियावरती दिसतं, कुठल्या तरी रियालिटी शोमध्ये तंबोऱ्याच्याऐवजी सितार घेतली. ती का घेतली जाते? कारण अवेअरनेस नाही आहे. आता म्हणजे त्याच्याबद्दल ट्विट करा, ह्याचा निषेध करा, हा भाग वेगळा आहे. पण हे का घडतंय, हे का घडणं आहे ना, हे जोपर्यंत ॲड्रेस होत नाही तोपर्यंत वाद करून काय घडणार आहे? तात्पुरते कोणतरी इकडचं रिट्विट करेल, ते रिट्विट करेल, तुमच्याकडे एखादं डिस्कशन होईल त्याच्यावरती, पण त्याच्या पलीकडे घडणार काही नाही. मग मला असं वाटलं की चला, शास्त्रीय संगीतातल्या काही वाद्यांची ओळख नाही आहे, रागांची जितकी ओळख पाहिजे तितकी नाही आहे, पण या पिढीला गिटारचा आवाज माहिती आहे. मी गिटार वाजवलं तर तुम्हाला गिटारचा आवाज कळेल, रावणहट्टा वाजवलं तर तुम्हाला कळेलच असं नाही. पण मग गिटार, कीबोर्ड, ड्रम्स ह्याच्या आवाजाच्या एक कुठेतरी फमिलियारिटीमधनं मी तुम्हाला राग सांगितला, तर ते खूप फमिलियर आहे म्हणून तुम्हाला राग पटका. आता साधं एक दुकान आहे बघा, हे चेन्स असतात ना स्टोर्सच्या, ते प्रत्येक दुकान तसंच असतं का? ती फमिलियारिटी जी आहे ती तुम्हाला हवा असलेली गोष्ट शोधायला मदत करते. ती फमिलियारिटी मी वेस्टर्न म्युझिकची जर ठेवली, त्याच्यामध्ये राग जर आला, तो राग उभा वेगळा छान दिसतो आणि घडतंय. मी जे एक्सपेरिमेंट्स करतो, इन्फ्युजन नाव माझ्या कार्यक्रमाचं, इन्फ्युजन मी पुण्यामध्ये कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये गात्रवीणा हा भरतनाट्यशास्त्रामध्ये पहिलं जे ट्रीटीज आहे शास्त्रीय संगीतात, त्याच्यामध्ये डेफिनेशन असं आहे की पहिलं वाद्य कोणतं, तर गात्रवीणा. गात्रवीणा म्हणजे कातडीची वीणा, शरीराची वीणा, ही पहिली वीणा. मग पहिली वीणा आहे तर ती वाजवलं कोणी? हा मी रियाज करत असताना मला प्रश्न आला. मग रियाज करतानाच मला त्यातलं काहीतरी उत्तर आलं. मग त्या उत्तराची बंदी झाली. गाय गात्रवीणा मन गाय गात्रवीणा, कर ओंकार निराकार मन गाय, सुन ब्रह्मनाद आद अनाद, काम सुत्याग स्वधृती साध, रामदास कर स्वप्रमाण. तू करून दाखव. आता ही बंदिश आहे, ही बंदिश भरतनाट्यशास्त्रामधले लिहिलेल्या शब्दावरती आधारित आहे. मी ती रॉक पद्धतीने ऐकवली, का नाही? आता त्यांनी धांगडधिंग्याचे वेगळे शब्द, आता मी 4 बोतल वोडका, हे तुमच्या ओठावरती चढलेला हवं आहे. संगीत प्रभावी असतं बरं, मग त्याचं अरेंजमेंट आणि संगीत चांगलंच आहे म्हणूनच तर पाठ झालं आहे सगळ्यांना, नाही तर पाठ का झालं असेल? मग ते त्याचा प्रभाव करणाऱ्या त्याची बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये सत्व आहे, ते मी जर एका वेगळ्या पद्धतीने वापरू शकलो, आणि मी 4 बोटल वोडकाच्या गाण्याचं म्हणत नाही आहे बरं, मी म्हणतो आहे की त्या वाद्यांचा जो आपल्याला वापर करता येईल. तुम्ही सुद्धा तुमच्या अगदी वाड्यामध्ये आणता की नाही डिसइन्फेक्टंट किंवा रूम फ्रेशनर आणता की नाही अमेरिकेतला, मग का आणता तो? त्याच पद्धतीने, त्याच प्रमाणामध्ये, त्याच कारणाकरता मी इन्फ्युजन करतो आहे. नवीन पद्धतीनं जर लोकांना शास्त्रीय संगीत ऐकवलं, किंवा शास्त्रीय संगीत हे चांगलं आहे किंवा आम्हाला आवडत नाही हा बायस असेल, तो बायस आधी काढून टाकणार. तुम्हाला आत्ता गाणं आवडलं का? आवडलं, खूप छान होतं, मग ते शास्त्रीय संगीत होतं. आवडलं ना, आता मैफलीला या. ती उलटी गंगा जी म्हणतात ना, ती त्या पद्धती व्हायला लागली आहे. म्हणजे ज्या लोकांनी इन्फ्युजन ऐकलं, मी गोव्यात गेलो होतो इन्फ्युजन ऐकायला, आता तीच मंडळी माझा अभंगवारी कार्यक्रम येईल, त्यात काहीतरी नवीन श्रोता असतील ज्यांना इन्फ्युजन आवडला म्हणून अभंगवारीला येतील. शेवटचा प्रश्न,
म्हणजे कोणी एकेकाळी पुण्यामध्ये फिरोदी असेल किंवा पुरुषोत्तम असेल, तिथं तू, सुबोध भावे, प्रवीण तरडे वगैरे अशी सगळी मुलं तुम्ही समवयस्क काहीतरी करत होता. आज सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना. फिरोदिया काय असतं ना, आपल्याला आपल्या इच्छांना, आकांक्षांना एक वाव मिळायला लागतो. तो वाव मला असं वाटतं की या पुण्यामध्ये तिघातून असे तुमच्या बरोबरच्या मला त्या दिवसांच्या या सगळ्यांबद्दल ऐकायचं. सगळ्यांबद्दल म्हणजे आम्ही समवयस्क आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजमधनं आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो. परंतु गुण जेव्हा असतात ना, तेव्हा स्पर्धा कमी होते. त्यामुळे त्या वेळापुरतं आम्ही एकमेकांना खुन्नस दिलेली आहे. तर तुला तुझा अपहरणाचा प्रयत्न काय झाला होता मग? कशाला? तुझ्या अपहरणाचा प्रयत्न. तो बालिश पण आहे काय, सांग. सांगायला नको होतं तुम्हाला नाही. आपण काय असतं ना की मला सलग बक्षिसं मिळत होती. तर आता व्यक्ती तितक्या प्रकृती, काही लोकांना वाटलं ह्याला उचलून घेऊन जाऊया, मग VITचा हे सक्सेस. म्हणजे आता बघितल्यानंतर सो क्यूट असं वाटतं त्याच्याबद्दल. मग मी सुद्धा मूर्ख, मी अगदी ते माझे केस दिसले की मी टोपी घातली, ते हुडचं असं काहीतरी घातलं, माझ्या भोवती 4 लोक होते, आम्ही हळूहळू कुठून तरी मागे गेलो. ते फिरोदिया, तो बालिशपणा होता. फिरोदिया. हो, फिरोदिया कारण पण मग जिंकलो. स्टेजवर गेला तेव्हा कळलं की अरे आलाच हा. नाही, पण मी तुम्हाला गंमत सांगतो. स्पर्धेत कोण जिंकतंय कोण हारतंय हे लक्षात नाही राहत. एखादं गाणं लक्षात राहतं, एखादा सॉलिलोकी लक्षात राहते की काय हा ते काय केलं होतं ना, त्याला बक्षीस मिळालं का रे नाही आठवत, पण ते जबरदस्त झालं होतं. आता त्या गोष्टीकरता वाव मिळावा म्हणून मला फिरोदिया, पुरुषोत्तम ह्याचं जास्त महत्त्व वाटतं. हां, पारितोषिक मिळालं तर ते तुम्हाला कौतुक झाल्यानंतर त्यातनं प्रोत्साहन मिळतं. ते असलं तरी त्यातलं प्रथम मला असं वाटतं की महत्त्व ह्याच्यात आहे की मला जे करायची इच्छा आहे, मला जे एक्सपेरिमेंट करायची इच्छा आहे, त्याला प्रवाहित करण्यासाठी कुठली तरी एक. पण तू काय गायचा? सोलोलोकी गायचा? मी सगळ्या गोष्टी गायचं. मी तुम्हाला एक गंमतशीर किस्सा सांगतो. मी मगाशी म्हटलं ना, बुवा मला पेपर वाचायला लावायचे, तसंच आमचं फिरोदिया करंडक झाला आणि त्याच्यानंतर मला त्यात बक्षीस मिळालं होतं पहिलं. त्याच्यात मला वाचायला सांगितलं, यंदाचं फिरोदिया करंडक विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाला तुमचं ना. म्हणलो हो, वाचा म्हटलं. मग मी सगळं असं झालं हे त्यांनी मग सांघिक प्रथम हे ते दिग्दर्शन हे ते गायक द्वितीय वाचलं मी सरळ, कारण आता मी माझं कसं नाव वाचू. मग बुवा म्हटले पहिलं कोणाला मिळालं. झाला विषय. कट टू आम्ही कुठेतरी प्रवास करत होतो. हां, मी बुवांच्या शेजारी बसायचो. आठवतं मी पुस्तक वाचून त्यांना दिसायला थोडं त्रास होता नंतर, म्हणून मी रामरंगाचं अजूनही आठवतं बहादुरी तोडीबद्दल वाचून दाखवत होतो बुवांना. आणि त्याच्यानंतर सडनली बुवा म्हटले, ते तुम्ही माईक घेऊन असं करून जे गायचं ते ऐकवा. मला कळालंच नाही काय म्हणतात. ते म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळालं ना, काय गाणी गायलात. म्हटलं कसं सांगू. म्हटलं बाबा तो कट्यारचा तराणा गायला मी गायलो होतो 1 वर्षी. आणि काय गायलात? मी उडजाय का हंस अकेला गायलो. आणि काय गायलात? घरं थकलेले संन्यासी गायलो. आणि काय गायलात? मी त्या वर्षी माकारेना गायलो होतो. म्हटलं माकारेना गायलो. ते म्हणले ऐकवा. म्हटलं मी नाही ऐकवणार. पण मी तुम्हाला सांगतो, म्हणून मी म्हटलं ना का. बुवा म्हणले मी ऐकवतो तुम्हाला. आणि त्यांनी तारा रा रा तारा रा 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 तारी रा रा तारा रा 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 हे गुणगुणून दाखवलं मला गाडीमध्ये. मग त्याच्यानंतर मी वल्ला तू काय ते स्टेप्स होत्या त्या करून दाखवल्या बुवांना. पण तुम्ही पाहिलंत का की
म्हणून माझे गुरु इतके मोठे हो, म्हणून इतकं प्रेमी. पण आता मग एखादी ती बक्षीस मिळालं की नाही आम्हाला माहिती नाही, पण सोलिलो की एखादी काहीतरी ऐकव ना काहीतरी. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी, कोण्या भावे देवा आतुडसी, कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कैसी करू ध्यान, कैसे करू ध्यान, कैसे करू ध्यान, कैसा पाहू तुझ, कैसे करू ध्यान, कैसा पाहू तुझ, वर्मदावी मज, वर्मदावी मज, वर्मदावी मज याचकासी, याचकासी, कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा. खट्ट्याच्या सुरुवातीला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असं आपण म्हणालो, पण त्याही पलीकडे जाऊन कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल हे अद्वैत साधणं किती गरजेचं आहे. मग ते आपल्या कलेशी असेल, गुरूंशी असेल किंवा विठ्ठलाशी असेल, हे तुमच्याशी आज गप्पा मारताना कळलं. खरं तर वारीचं पर्व सुरू आहे आणि असंख्य अशी पुण्यवान पावलं आहेत जी या वारीमध्ये चालत आहेत. पण 9 ते 5ची वारी करणाऱ्यांनी काय करावं, त्यांच्याही जीवाला आस लागलेली असते, भेटी लागी जीवा तेही म्हणत असतात आणि त्यांच्या मदतीला तुम्ही येता आणि मग तुमच्या कार्यक्रमामध्ये असं काही दर्शन घडतं की झाले समाधान तुमचे देखील चरण, अशी अवस्था होते. संगीतामध्ये सूर ताल लय याच्या पलीकडे विचार किती महत्त्वाचा असतो हे आज सांगितलं, त्याबद्दल मनापासून आभार. कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बरवा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.